सिक्कीम म्हणलं की काय आठवतं? सिक्कीम या सुंदर अशा प्रदेशाबाबत आज मान्य श्री अनुज खरे ज्यांनी संपूर्ण अभ्यास केलेला आहे, 29 वेळा जाऊन आलेले आहेत. त्यांनी सगळ्यांना आज माहिती सांगितली. त्याचा आभार आपल्यासाठी. नमस्कार. आणि आज मला खूप आनंद होतोय. मी वामन जोगळेकर आणि हा माझा मित्र अनुज. याला मी एकदम लहानपणापासून मी वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर याच्या अनेक ट्रिप्स केलेल्या आहेत किरण पुरंदरेंच्या बरोबर. आणि अनुज त्यांचे असिस्टंट होते. अनुजच्या बरोबर 2-3 असिस्टंट होते. इतक्या लहानपणापासून मी अनुजला ओळखतो आणि त्याची सगळी जी वाटचाल आतापर्यंत झाली अतिशय सुंदर वाटचाल झालेली आहे. मी आपल्याला सगळ्यांना अभिमानास्पद अशी वाटचाल त्यांनी केलेली आहे आणि निसर्गाशी तो खूप जवळून जोडला गेलाय. आणि त्याचा जो आत्ताचा ग्रुप आहे नेचर वॉक म्हणून, तो पण मला वाटतं जवळजवळ गेले 20-22 वर्ष तो आहे. आणि किरणनी जो पुण्यात कट्टा पहिल्यांदा सुरू केला, वाईल्ड लाईफ कट्टा, तो अनुज अजून पण तेवढ्याच निगुतीने चालवतोय. मला वाटतं एक 30-1 वर्ष तरी झाली असतील आता ह्या सगळ्या गोष्टीला. आणि आत्ताच त्याचं 7 रानवाटांची हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे. आणि अनुजची दुसरी ओळख अशी की तो वन खात्याच्या बरोबर अनेक म्हणजे मध्य प्रदेशचं वन खातं आणि महाराष्ट्राच्या वन खात्याच्या जे गाईड्स असतात, फॉरेस्ट गाईड्स, त्यांना ट्रेनिंगचं काम गेले 5 का 6 वर्ष तो करतोय रेग्युलरली, की जंगल वाचायचं कसं, सो दॅट वेन दिस गाईड्स टेक अस अराउंड दे विल हेल्प अस टू अंडरस्टँड तिथली सगळी इकोसिस्टम वगैरे. नाही तर बरेचदा काय असतं, वाघांच्याच मागे लागलेले असतात बहुतेकशे लोक, किंवा मोठ्या मॅमल्सच्या मागे लागलेले असतात. तर ते सोडून दुसरं जंगल अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतं. ते सांगण्याचं काम अनुजच्यामुळे अनेक लोक एम्पॉवर होत आहेत. आणि अनेक आपत्तींमध्ये अनुजनी अनेकदा क्राऊड फंडिंगनी सुद्धा अनेक लोकांना ह्या गाईड्सना वगैरे मदत केलेली आहे. आणि मी त्याचा साक्षी आहे. आणि मला फार आनंद वाटतोय की आज मला त्याला इंट्रोड्यूस करतोय मी त्याला. तो मला वाटतं 35 ते 40-35 वर्ष तरी ह्या फील्डमध्ये. आणि मुख्य म्हणजे निसर्ग पर्यटनामध्ये बरेचदा काय होतं की तो भान आपलं सुटतं की आपण निसर्गात आहोत. हे त्याच्याबरोबर ग्रुपमध्ये गेलं की आपल्याला ते भान कायम राहतं. आणि मी अनेकदा स्वतः त्याचा अनुभव घेतलाय. त्यामुळे आता आपण अनुजचं छान भाषण ऐकूया. ते नुसतं भाषण नाही, त्याचे हृदयापासून आलेले विचार आहेत. आणि ते सगळे विचार आपल्याला आपल्याला सिक्कीममध्ये घेऊन जातील याची मला पूर्णपणे खात्री आहे. थँक्यू. सिक्कीम म्हणलं की काय आठवतं? जास्त करून बौद्ध मंदिरं आठवतात. ओके. पण आम्ही निसर्गात फार हिंडलो नाही तिथे, कारण 3-4 दिवसातच यायचं होतं. ओके. तो एक प्राणी तिथे खास पाहण्यासारखा असतो. त्यांचा देशाचा प्राणी. ओके. अजून काही सिक्कीम मध्ये? नथुला पास. हा, नथुला पास. तिस्ता नदी. ओके, व्हेरी गुड. कॅक्टसचं गार्डन आहे ते कालिम्पोंगला ऍक्च्युली. सो सिक्कीमला जाताना आपण उतरतो बागडोगरा. आणि मला विचारलं तर जगातलं फिल्दिएस्ट जर का जागा कुठली असेल तर ती बागडोगरा आहे. आणि हे का मी विधान करतोय, तर मी सिक्कीमला 29 वेळा गेलेलो आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण उतरतो ते बागडोगरा एअरपोर्टला. आणि मग तिथून साधारण बागडोगराला उतरलं की एक पाटी दिसते बाहेर पडताना, गँगटॉक 120 किलोमीटर. तर आपल्याला असं वाटतं 120 काय 1.5-2 तासात आपण जाऊ. पण रस्ता इतका गोलगोल आहे की 4.5-5 तासानंतर तुम्ही गँगटॉकला पोहोचता. सो भूतान, सिक्कीम या सगळ्याच ठिकाणी गेल्यानंतर रस्ते हे फार वळणदार आहेत. आणि ज्याला मोशन सिकनेसचा त्रास असतो त्याला पहिल्यांदा सिक्कीम म्हणल्यानंतर पहिल्यांदा मोशन सिकनेस आठवतं आणि मग तिकडची ब्युटी आठवते. सो इंग्लिशमध्ये खूप छान सेईंग आहे की नो गेन्स विदाउट पेन्स. सो आपण एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर आपण ज्या स्वर्गात पोचतो तर तो स्वर्ग हळूहळू मग आपल्याला हळूहळू फार ॲप्रिशिएट करावासा वाटतो. मी जे सिक्कीम फिरलो आहे तर त्याच्यामध्ये मी फक्त काही वाईल्ड लाईफ पाहिली नाही. मी वाईल्ड लाईफवर आहे, हार्डकोर वाईल्ड लाईफवर आहे. पण मी त्याच्याबरोबर थोडं त्यांचं कल्चर, थोडं सिक्कीमी फूड, कारण मी बेसिक भयंकर फूड आहे, माझ्या साईजकडे बघून करत असेल. सो सिक्कीम बघताना मी एकूणच सिक्कीम काय आहे, आणि सिक्कीमची मजा अशी आहे की 4 फक्त जिल्हे आहेत तिथे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. आणि 4ही जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाईल्ड लाईफ तुम्हाला पाहायला मिळतं. नॅशनल पार्क्स आहेत, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत. सिक्कीममध्ये गेल्यानंतर
माझी सिक्कीमची ओळख कशी झाली तर ती फार इंटरेस्टिंग आहे. खूप वर्षांपूर्वी डॉक्टर विवेक परांजपे होते आणि अनफॉर्च्युनेटली ते एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. तर त्यांनी एक सिक्कीमचा कॅम्प झाला होता ज्याला किरण पुरंदरे इन्स्ट्रक्टर होता आणि मी साधारण 92 पासून किरण बरोबर फिरतोय. तो प्रत्येक वेळेला बर्डिंग किंवा बर्डर्स पॅराडाईज कुठे आहे तो सांगायचा सिक्कीममध्ये. तुम्ही इकडे किती फिरा पण पक्षी सिक्कीमला बघण्यासारखे आहे. सो 92 पासून ऐकत आलो पण मला काही जायचा योग आला नाही. आणि नंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली की सिक्कीमचे राज्यपाल हे एक मराठी गृहस्थ झाले की जे बऱ्याच वेळेला ते आहेत कराडचे पण पुण्यामध्ये त्यांचं घर आहे. आणि फॉर्च्युनेटली आमची चांगली दोस्ती होती. तर ते असताना 5 वर्ष राज्यपाल होते. ते असताना त्यांच्या टेन्युअरमध्ये मी प्रचंड वेळ सिक्कीमला जाऊन आलो. राजभवनाचं काही फारसं अट्रॅक्शन नव्हतं पण मी त्यांना सांगितलं की मला हे जे 4 जिल्हे आहेत तर तिकडच्या सगळ्या DFOंची ओळख करून द्या. सो तिथे थॉमस चँडी नावाचे ग्रस्त होते आणि थॉमस चँडींनी मग नंतर मला त्या 4 DFOंची ओळख करून दिली आणि मग त्यांच्या बरोबर या वेगवेगळ्या एरियाज आपण फिरलो. सो आपल्याला सिक्कीमला जायचं असेल तर आपल्याला बागडोगराला उतरायला लागतं आणि बागडोगरा टू मल्ली नावाचं गाव आहे की जिथून आपण सिक्कीम एंटर करतो. सो जर का तुम्ही दिवसा लँड झालात तर तुम्हाला त्यातला फरक जाणवतो की बागडोगरा मी का फिल्दिएस्ट म्हणतोय आणि त्यानंतर मल्ली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला अत्यंत इंटरेस्टिंग लँडस्केप. बागडोगराला जाताना प्रचंड घाण दिसते आणि हळूहळू जसं पुढे जाल तसं तसं मल्लीतनं तुम्हाला प्लास्टिकचा तुकडा पण दिसत नाही. कुठेही सिगरेट ओढताना लोक दिसत नाहीत. कुठेतरी बेवडे बसलेले आहेत दिसणार नाहीत. कुठेतरी हॉकर्स बसलेत का दिसणार नाही. पण हे सगळं तुम्हाला अलीकडे दिसतं. आणि मग हळूहळू मल्ली क्रॉस केल्यानंतर आपल्याला तिस्ता नावाची नदी उजवीकडे लागते आणि ती पूर्णपणे गँगटॉकपर्यंत आपण तिला पॅरलली जात असतो. सो नॉर्मली आपण या टूर कंपनीज पाहिल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 दिवस गँगटॉक आणि 3 दिवस दार्जिलिंग असं एक पॅकेज करून मिळतं. पण 3 दिवसात सिक्कीम बघण्यासारखं नाहीये. मी म्हटलं जसं की मी इतक्या गेलो तरी कितीतरी एरियाज माझ्याकडनं राहिलेले आहेत आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं अरे ही एरिया फार इंटरेस्टिंग आहे. मग या एरियामध्ये वेगवेगळ्या सीझन्सनं आलं तर कदाचित आपल्याला अजून काय काय बघायला मिळेल. सो असं सिक्कीम बघण्यासारखं आहे. नेक्स्ट सिक्कीम तर ऑब्व्हियसली नेपाळ आणि भूतानच्या मध्ये आणि 22वं इंडियन स्टेट आहे. 1975 मध्ये बेसिकली ते भारतात आलं आणि त्याच्या आधी स्वतंत्र देश होता तो. आणि साधारण मे 16 याला ऑफिशियली आपल्याकडे 26 एप्रिलला आपल्याकडे ते आलं आणि 1975 मे मध्ये त्याला ऑफिशियल स्टेटस मिळाला. सो अत्यंत छोटं राज्य, भारतातलं 2nd स्मॉलेस्ट राज्य आहे. तो पहिलं गोवा येतं आणि त्याच्यानंतर सिक्कीम येतं आणि वन ऑफ द ग्रीनेस्ट स्टेट इज बेसिकली सिक्कीम. नेक्स्ट तर याला हिस्ट्री आहे आणि जसं मॅडमनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर सगळीकडे काय दिसतं तर स्तूपास दिसतात तुम्हाला, वेगवेगळे मॉनेस्ट्रीज दिसतात, बुद्धाचे वेगवेगळे तुम्हाला स्टॅच्यूज पाहायला मिळतात. नाव कसं पडलं तर त्याचं ओरिजिनल सिक्कीम आहे तर त्याचा उच्चार आहे सुक्कीम आणि लिंबू नावाची ओरिजिनल ट्राईब आहे. सो पहिल्या राजांनी तिथे घर बांधलं होतं, नवीन पॅलेस, न्यू पॅलेस, सुक्कीम म्हणून त्याचं नाव पडलं सिक्कीम. टिबेटियन खूप मोठ्या प्रमाणात टिबेटियन कल्चरचा पण तिथे प्रभाव आहे. नेपालींनी आणि भुतियाजनी बऱ्यापैकी काळ तिथे राज्य केलं होतं. सो टिबेटियनमध्ये त्याला डेन्झॉंग म्हणतात. सिक्कीम बेसिकली डेन्झॉंग म्हणजे काय तर व्हॅली ऑफ राईस आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला राईस फील्ड्स पाहायला मिळतात. सो व्हॅली ऑफ राईस असं त्याचा उल्लेख आहे. लेप्चा नावाची परत कम्युनिटी आहे. त्याचा अर्थ आहे की पॅराडाईज. सिक्कीम स्टँड्स फॉर पॅराडाईज. आणि हिस्टॉरिकल लिटरेचरमध्ये इंद्रकील असं वर्णन आहे म्हणजे गार्डन ऑफ द वॉर गॉड. इंद्राचं बेसिकली ते गार्डन समजलं जातं. सिक्कीम कशासाठी फेमस असेल तर बेसिकली सिक्कीममध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला ऑर्किड्स पाहायला मिळतात आणि जवळजवळ 600 प्रजाती या तिथे रेकॉर्डेड आहे. भारतातलं सगळ्यात मोठं नॅशनल पार्क हे सिक्कीममध्ये आहे. त्याचं नाव आहे कांचनजंगा नॅशनल पार्क. फर्स्ट कॅपिटल, सो आपण आत्ता जातो गँगटॉक, ते 4थं कॅपिटल आहे. सो त्याला मी म्हटलं असं खूप हिस्ट्री आहे आणि पहिल्यांदी नेपाली आणि भूतनीज लोक सो यांच्या कंट्रोलमध्ये सिक्कीम होतं. पहिलं जे कॅपिटल बनवलेलं ते होतं युक्सम आणि अत्यंत इंटरेस्टिंग आहे. डॅनी डंजप्पा सगळ्यांना माहिती आहे तर त्याचं ते गाव आहे आणि युक्सम अत्यंत इंटरेस्टिंग प्लेस आहे. हे वेस्ट सिक्कीममध्ये येतं. आपण गँगटॉकला जातो ते ईस्ट सिक्कीम आहे. मी म्हणलं तसं 4च जिल्हे आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. नॉर्थ सिक्कीमला इतक्या इझिली जाता येत नाही कारण त्याला परमिट्स काढायला लागतात
आणि तुम्ही हिवाळ्यात गेल्यानंतर बराचसा एरिया बर्फात असतो, त्याच्यामुळे एका लिमिटपर्यंत तुम्हाला जाता येतं. आयडियल सीझन कुठला, तर प्रत्येक सीझनमध्ये सिक्कीम बघण्यासारखं आहे. मान्सूनमध्ये खूप वेगळं दिसतं, पण मान्सूनमध्ये रिस्ट्रिक्शन्स असतात. आत्ता मान्सूनमध्ये अनफॉर्च्युनेटली खूप मोठ्या प्रमाणात तिथे लँडस्लाईड झाल्या, बरेचसे रस्ते बंद होते. तुम्ही हिवाळ्यामध्ये गेलात साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये तर काही लिमिटपर्यंतच आपल्याला सिक्कीम, नॉर्थ सिक्कीम एक्सप्लोअर करता येतं. पण बाकी इतर वेळेला तुम्ही समरमध्ये जर का गेलात, मार्च, एप्रिल, मे, म्हणजे मार्च टू साधारण जून हा अत्यंत चांगला सीझन आहे. किंवा मग नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये प्रचंड थंडी असते. प्रत्येक ठिकाणी खूप इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. मी सांगितलं तसं की इथे ते 3 मॉन्क्स आले आणि युक्सम याचा अर्थच बेसिकली 3 आणि सम म्हणजे एकत्र येणं. सो 3 मॉन्क्स एकत्र आले आणि सिक्कीमची निर्मिती करण्यात आली. सो ते जिथे एकत्र आले तिथे एक मोठं पाईनचं झाड आहे आणि त्याच्या खाली एक थ्रोन आहे आणि लोक असं म्हणतात की ते इथे बसायचे आणि इथे त्या सिक्कीमचं सगळं प्लॅनिंग झालं. इथे एक दगड आहे आणि त्याच्यावर लांबणं पाहिल्यानंतर असं वाटतं की कुठल्या तरी मॉन्कचा पाय येतो आणि त्याची बोटं दिसतात. सो हे अत्यंत होली प्लेस समजली जाते. तिथे खूप सारी लोक येतात आणि त्याचं दर्शन घेतात. नेक्स्ट स्तूपा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर स्तूपामध्ये याच्या आत काय असतं, तर याच्या आतमध्ये आयदर होली बुक्स असतात किंवा मॉन्क्सचे कपडे असतात. हे कधी पोकळ नसतं, नुसतं सिमेंटनी बांधलेलं नाहीये. आणि हे तुम्ही भूतानमध्ये जरी गेलात तुम्हाला हे स्तूपास पाहायला मिळतात. तर सिक्कीममध्ये जिथे जिथे मॉनेस्ट्री आहेत त्याच्या आवारामध्ये खूप ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची काही मॉन्युमेंट्स दिसतात, त्यांना स्तूपास म्हणतात. नेक्स्ट त्यानंतर दुसरं जे सिक्कीमचं कॅपिटल झालं ते होतं राबडेन्सी. आणि ही एरिया पण खूप छान आहे, पॅलिंगपासून खूप जवळ आहे. तिथे पण नंतर वॉर झालं आणि त्यामुळे त्या राबडेन्सीला आता काही दिसत नाही. फोर्ट होता एक, त्याचे फक्त रुईन्स दिसतात. सो जिथे जिथे लोक टुरिझम करतात तर पॅलिंगला गेल्यानंतर तुम्हाला राबडेन्सी रुईन्स नावाचा एक भाग बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काही पडके पॅलेसेसचे भाग बघायला मिळतात. पण ही पॅलिंगपासून जवळ आहे. मी म्हणलं जसं की युक्सम, पॅलिंग या ट्विन सिटीज आहेत, जसं पुणे आणि पिंपरी चिंचवड आहे. तो साधारण 40 किलोमीटरचं अंतर आहे आणि तुम्ही कुठेही राहू शकता आणि तिथून तुम्हाला आयदर पॅलिंग किंवा युक्सम या दोन्ही ठिकाणी तुम्हाला टूर तुमची करता येते. तिसरं जे होतं ते टुमलाँग नावाचे एक एरिया आहे की जे युक्सम आणि रामडेन्सी नंतरचं म्हणजे थर्ड कॅपिटल की जे नेपाळच्या जवळ आहे. आणि इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, एका बाजूला नेपाळ आहे, एका बाजूला भूतान आहे. तर असे 2 इंटरनॅशनल बाउंड्रीज आपल्याला बेसिकली सिक्कीममध्ये पाहायला मिळतात. सिक्कीम पासनं नथुला हे हार्डली 40 किलोमीटर्सवर आहे आणि तिथे जाण्यासाठी ऑब्व्हियसली परमिट लागतं. आपण जेव्हा ईस्ट सिक्कीम बघणार आहोत तेव्हा आपण थोडं जास्ती डिटेलमध्ये याच्याबद्दल बोलू. नेक्स्ट आणि मग फायनली चौथं कॅपिटल की जे आत्ता आहे ते म्हणजे गँगटॉक. हे राजा आणि राणी आहेत तिकडचे. आणि मग 1894 मध्ये त्यांनी कॅपिटल टुमलाँगवरनं हे बेसिकली गँगटॉकमध्ये आणलं. आता सगळे लोक सिक्कीम म्हणल्यानंतर गँगटॉकला जात असतात, पण गँगटॉकच्या अलीकडे राणीपूल नावाची जागा आहे, रँगपो नावाची जागा आहे, लेकशिप नावाच्या जागा आहेत, छोटे छोटे विलेजेस आहेत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही जर का गुगल केलं तर सिक्कीममध्ये EDCs आहेत, इको डेव्हलपमेंट कमिटीज, आणि त्याच्यातर्फे छोटे छोटे विलेज वॉक्स घेतले जातात. सो तुम्ही जर का केलं की आय वॉन्ट टू टेक अ विलेज वॉक, प्लीज सजेस्ट, असं सिक्कीम गुगल केलं तुम्ही तर तुम्हाला खूप सारे विलेजेस मिळतात. की लेकशिप असेल तर ते लेकशिपमध्ये तुम्हाला विलेज वॉक करतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं कल्चर बघता येतं, तिकडचं लोकल फूड खाता येतं, त्याच्या आजूबाजूला नेचर ट्रेल्स केलेले आहेत, हायकिंग करता येतं. एक इंटरेस्टिंग गोष्ट, मी जेव्हा पहिल्यांदा युक्समला गेलो तर तेव्हा ते इतकं आत होतं तर मला असं वाटलं इथे कोण येणार लोक, पण तिथे गेल्यानंतर मॅक्सिमम फॉरेनर्स तिथे आले होते. सो मी सहज विचारत होतो की तुम्ही इथे कसे आलात, तर ते म्हणले की हा कांचनजंगाचा जो पार्ट आहे तर तिथे वेगवेगळे हायकिंग रूट्स आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं लोक कमी जातात, पण फॉरेन टुरिस्ट खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि इट इज वन ऑफ द फेमस डेस्टिनेशन्स इन देअर कंट्री. म्हणजे तिथून जर का हायकिंगला कोणाला यायचं असेल तर मॅक्सिमम लोक या युक्समच्या ठिकाणी येतात. तिथे खूप सुंदर सुंदर होमस्टेज. सिक्कीम म्हणल्यानंतर अजून एक गोष्ट डोळ्यासमोर येते म्हणजे अत्यंत सुंदर होमस्टेज. सो आपल्या होमस्टेज म्हणजे तुम्ही कोकणातले होमस्टेज जर का सिक्कीमशी कम्पेअर केले तर त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. अत्यंत वॉर्म लोक आहेत, म्हणजे आपली लोक वॉर्म नाहीत असं नाही म्हणायचं, पण अत्यंत वॉर्म लोक आहेत आणि खऱ्या अर्थाने ऑर्गॅनिक फूड हे बनलं जातं. तिकडचं लोकल ट्रॅडिशनल भाज्या आपल्याला खायला मिळतात, लोकल ट्रॅडिशनल वाईन मिळते. सो सिक्कीममध्ये रोडोडेंड्रॉन सगळ्यांना माहिती आहे, तर रोडोडेंड्रॉन हे त्यांचं स्टेट फ्लावर पण आहे. सो तिथे त्याच्यापासून बनवलेली वाईन
आणि सरबत असं दोन्ही तिथे आपल्याला एन्जॉय करता येतं. नेक्स्ट काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघू सिक्कीमच्या. एक तर लिस्ट पॉप्युलस अँड सेकंड स्मॉलेस्ट अमंग्स द इंडियन स्टेट्स. सो मी पहिल्यांदा जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा आपले श्रीनिवास पाटील साहेब तिथे राज्यपाल होते. सो सिक्कीमचं पॉप्युलेशन किती आहे तर दॅट इज समवेअर अराउंड 6,90,000 एवढंच. केवढं कमी आहे बघा. एक इंटरेस्टिंग गोष्ट की तिथे गेल्यानंतर आम्ही जेल पाहिलं आणि मी सहज विचारलं की इथे क्राईम रेट काय आहे तर तो अगदी हार्डली 1% आहे. त्या अख्ख्या जेलमध्ये 3च लोक होती आणि ती पण बाहेरची होती. सो इंटरेस्टिंग आहे. आणि ते जेल आहे हे बाहेरनं पाहिल्यानंतर असं वाटतच नाही. असं वाटतं की कुठलं तरी हे टुरिझम कॉम्प्लेक्स आहे लांबनं पाहिल्यानंतर आणि इथे जाऊन बघावं काय. सो सिक्कीममध्ये प्रिझन टुरिझम पण चालतं आणि त्याला 10-15 रुपये चार्ज असतात. काही सिलेक्टेड एरिया सिलेक्टेड टाईममध्ये यू कॅन विजिट द प्रिझन. तुम्हाला प्रिझनर्सशी बोलता पण येतं आणि हे ऑब्व्हियसली तिकडचा जेलर ठरवतो, तुमच्याबरोबर सुपरिटेंडंट्स असतात. पण प्रिझन टुरिझम हा प्रकार आपल्याकडे पण आहे असं ऐकलं होतं, केलेलं नाही कधी. पण तिकडे जाऊन ते सिक्कीम जेल किती इंटरेस्टिंग आहे ते पाहायला आलं आणि ते जेल पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं अरे असं जेल खरं तर पाहिजे, इतकं इंटरेस्टिंग जेल आहे. सिक्कीममध्ये 12 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत आणि खूप वेगवेगळे ट्राईब्स आहेत. तर त्याच्यामध्ये नेपाली, राय, सिक्किमी, लेप्चा, तमांग, लिंबू नावाची एक ट्राईब आहे आणि ओरिजिनल ट्राईब कुठली असेल तर ती लेप्चा आणि लिंबूज. गुरम, मगर, सनवार, हिंदी आणि इंग्लिश. प्रिडॉमिनंट रिलिजन हिंदुइझम आणि बुद्धिझम ऑब्व्हियसली. लिटरसी 82%. हा एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. खाली बघा 765 गव्हर्नमेंट स्कूल्स, 385 प्रायव्हेट स्कूल्स आणि 46 न्यू स्कूल्स अंडर सर्व शिक्षण अभियान, 12 कॉलेजेस आणि अदर इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग द सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी. हे फार इंटरेस्टिंग आहे. हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स पाहिले तर तिकडे प्रत्येक सिक्कीमीला फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट असते. म्हणजे कुठलाही माणूस आज जाऊ शकतो, त्याच्या खिशात पैसे नाही आहेत, बघितले जात नाही. तुम्ही फक्त रेसिडेंट ऑफ सिक्कीम पाहिजे आणि तुम्हाला तिथे फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल एड मिळते. नेक्स्ट इकॉनॉमी लार्जली डिपेंडेंट ऑन ॲग्रिकल्चरल अँड टुरिझम. सिक्कीम अकाउंट्स फॉर द लार्जेस्ट शेअर ऑफ. हे फार इंटरेस्टिंग आहे. सो मॅक्सिमम वेलदोडे हे आपल्याला सिक्कीममधनं मिळतात किंवा लवंग पण आपल्याला सिक्कीममधनं मिळतात. सो तिथे गेल्यानंतर आपल्याला कार्डमॉम खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. एस्पेशली साऊथ सिक्कीममध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याच्या बागा दिसतात. त्यानंतर तिथे सिक्कीमचा चहा खूप फेमस आहे. आपण चहा म्हटल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर फक्त दार्जिलिंग येतं, पण दार्जिलिंग एवढाच सुंदर चहा टेमी इस्टेट्स आहे, टेमी टी म्हणतात, की जे गव्हर्नमेंट ओन्ड आहे. तर त्याचा जो फर्स्ट फ्लश टी आहे तर तो साधारण 3,000 रुपये किलो आहे आणि अत्यंत सुंदर असा तो चहा आहे. मॅक्सिमम चहा हा एक्सपोर्ट केला जातो. तुम्ही टेमिटीमध्ये जाऊ शकता. टेमिटीची तुम्हाला त्या इस्टेटची एक राऊंड पण मिळते. तिथे चहा कसा बनतो, ते सेपरेट कसे करतात, फर्स्ट फ्लश कसा करतात, तर हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं की प्लास्टिक बॉटल्स या तिथे पूर्णपणे बॅन केलेल्या आहेत. सो आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्लास्टिक्सवर बॅन्स आहेत, पण ते कागदोपत्री राहिले आहे फक्त. पण सिक्कीममध्ये दिसणार नाही. सिक्कीममध्ये दुकानात गेल्यानंतर ते विचारतात डू यू हॅव एनिथिंग टू कॅरी विथ यू. नाही म्हणलं तर ते कापडी पिशवी देतात किंवा पेपर बॅग्स देतात, पण तिथे प्लास्टिक नाही आहे. तिथे तिकडचं जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे तर त्यांची लोक धाड टाकतात आणि बघतात की कुठे काही नाही आहे ना. फार इंटरेस्टिंग अशी एरिया आहे. 7096 स्क्वेअर किलोमीटर टोटल एरिया आहे. त्याच्यापैकी 46.28% हे फॉरेस्ट कव्हर आहे. इट इज वन ऑफ द ग्रीनेस्ट स्टेट. आणि डॉक्टर पवन चामलिंग, सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट नावाची एक मोठी पार्टी आहे तिकडे, की ज्याचा सीएम हा 5 टेन्युअर सलग म्हणजे 25 वर्ष सीएम होता. तर त्याला ग्रीनेस्ट सीएम असा अवॉर्ड देण्यात आला होता. नेक्स्ट एअरपोर्ट, क्लोजेस्ट एअरपोर्ट इज बागडोगरा. मी म्हणलं जसं 120 किलोमीटर, असं वाटतं की 2-2.5 तासात जाऊ, पोहोचायला 4.5-5 तास आरामात लागतात. सिक्कीममध्ये पण एक एअरपोर्ट आहे, त्याचं नाव आहे पॅक्याँग एअरपोर्ट. ते फक्त 26 किलोमीटर आहे गँगटॉकपासून. पण मॅक्सिमम वेळेला तिथे एकच स्पाइस जेटची एक फ्लाईट उतरायची. अनफॉर्च्युनेटली तिथे वरचं वातावरण जरा काही गडबड झाली की फ्लाईट्स कॅन्सल व्हायच्या आणि रनवेवरती क्रॅक्स पडायचे. तर त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला ते एअरपोर्ट बंद असतं. त्याचं लोकेशन खूप छान आहे. सो मॅक्सिमम लोक प्रिफर टू ट्रॅव्हल फ्रॉम बागडोगरा. जरी गाडीने जायला लागलं तर इट इज वन ऑफ द सेफेस्ट रूट. किंवा दुसरा ऑप्शन आहे की तिथे हेलिकॉप्टर्स आहेत आणि तुम्हाला हेलिकॉप्टर राईडनी 15 मिनिटात गँगटॉकला आपण जाऊ शकतो. पण परत 2-3 इन्सिडेंट्स असे झालेत की ज्याच्यामध्ये ते अनफॉर्च्युनेटली
त्यांचं जे हेलिकॉप्टर होतं ते पडलं, ऍक्सिडेंट्स वाढले, म्हणून एव्हरीबडी इन्क्लुडिंग द सीएम आणि ऑनरेबल गव्हर्नर दे प्रिफर टू ट्रॅव्हल बाय रोड. हा खूप सुंदर रस्ता आहे, पण गोल 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 आहे, म्हणजे सिनिक आहे, पण मोशन सिकनेस नक्की होऊ शकतो. बागडोगरा मी म्हणलं तसं खराब आहे, पण तिथे 2-3 गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहे. त्यातली एक महत्वाची गोष्ट जी मला आवडते की तिथे गेल्यानंतर, जसं पुण्यात आल्यानंतर चितळ्यांकडे गेल्याशिवाय माणूस जात नाही कुठे, तर तसं तिथे गेल्यानंतर लड्डू गोपाल नावाचं एक ठिकाण आहे, आणि कशासाठी प्रसिद्ध आहे तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बेंगाली मिठाईज मिळतात, आणि रसगुल्ला मिळतो. पण इतकं सुंदर की तिथे गेल्यानंतर सिक्कीमला जाताना लड्डू गोपाल लागतं, तिथे लोक थांबतात आणि मग पुढचा प्रवास त्याला सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे, सिक्कीममधनं जाताना एक रस्त्यामध्ये बेंगाल सफारी नावाची एरिया लागते, तिथे हत्ती, बागडोगरा टू सेवक नावाचं एक ठिकाण आहे, तिथे मोठ्या प्रमाणात हत्तींचे कळप दिसतात. सो थोडं आपल्याला बघायला लागतं, पण हत्ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. नेक्स्ट, मी मुद्दाहून आणले स्वीट्स, संदेशचे प्रकार प्रचंड. नेक्स्ट, पहिल्यांदा आपण ईस्ट सिक्कीम बघू. ईस्ट सिक्कीम एक फार इंटरेस्टिंग एरिया आहे की जिथे गँगटॉक आहे, आणि पहिल्यांदा लोक कुठे जातात तर गँगटॉकला जातात. सो गँगटॉकच्या आधी राणीपूल नावाची एक एरिया आहे. सो मल्ली नावाचं एक गाव लागतं, मल्लीमध्ये आपली एंट्री केली जाते, आणि मग गाड्या या बागडोगरा टू सिक्कीम जातात. एक इंटरेस्टिंग गोष्ट सिक्कीममध्ये फॉलो केली जाते ती म्हणजे की सिक्कीमला बागडोगराची म्हणजे वेस्ट बेंगालची गाडी ही फक्त पिकअप ड्रॉपसाठी आहे, आतमधलं टुरिझम ते करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा इथून महाराष्ट्रातनं जातो तर तेव्हा आपली गाडी मध्य प्रदेशमध्ये आपण फिरू शकतो. सो तिथे ते टुरिझम ओरिएंटेड सगळं स्टेट आहे, त्याच्यामुळे प्रायोरिटी ही सिक्कीमी लोकांना दिलेली आहे. आणि तसंच तुम्ही जर का इकडून सिक्कीममधनं बागडोगराला गेलात तर सिक्कीमच्या व्हेकल्स फक्त पिकअप ड्रॉप करू शकतात, आतमधले सिक्कीमची व्हेकल फिरू शकत नाही. या सगळ्या टुरिझममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट कनेक्शन खूप चांगलं आहे. सो तुम्ही बागडोगराला गेल्यानंतर सिक्कीम रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची गाडी ही जवळजवळ 1-1 तासानंतर आहे, आणि अत्यंत सुंदर अशा बसेस आहेत. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जर का शिकायचं असेल तर कदाचित तिकडे जाऊन बघणार काय. सिक्कीममध्ये कुठेही तुम्हाला सिग्नल्स दिसणार नाहीत. सगळे हे हाताने मॅनेज केलेले सिग्नल्स असतात, कुठेही सिग्नल्स नाही आहेत, आणि कुठेही गर्दी झाली आहे, हॉर्न्स अलाउड नाही आहे, ओव्हरटेकिंग अलाउड नाही आहे. सो इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ओव्हरटेकिंग कुठेही करत नाहीत. सीएमची गाडी, फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स यांना फक्त ओव्हरटेकिंगची परमिशन आहे. बाकी जसा ट्रॅफिक फ्लो होतोय त्याप्रमाणे तुम्हाला जायला लागतं. नेक्स्ट, सिक्कीममध्ये गँगटॉकमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे झू आणि हिमालयन, हा सगळा ईस्टर्न हिमालय आहे. सो ईस्टर्न हिमालयाज मधल्या खूप वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला इथे पाहायला मिळतात. ऑब्व्हियसली नॉर्थ सिक्कीम मधले जनावरं आपल्याला बघणं जरा अवघड आहे, कारण निम्मा एरिया हा आपल्या अंडर नाही आहे, हा संरक्षण मंत्रालयाच्या अंडर आहे, त्याच्यामुळे तिथे आपल्याला फारसं फिरता येत नाही. पण तिकडे दिसणाऱ्या काही अत्यंत रेअर स्पीशीज आपल्याला इथे पाहायला मिळतात. अत्यंत मोठं झू आहे, याला पिंजरे ॲक्सेस नाही आहेत, याला सगळे ओपन एरियाज आहेत आणि फक्त मोठे खड्डे खणलेले आहेत, पिट्स आहेत. सो नॅचरल हॅबिटॅट शक्यतो मेंटेन करण्याचा प्रयत्न हा सिक्कीम गव्हर्नमेंटने केलेला आहे. नेक्स्ट, 3 मेजर स्पीशीज सिक्कीम मधल्या. डावीकडे आहे तो आहे स्नो लेपर्ड, की जो नॉर्थ सिक्कीम मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण तो दिसणं प्रचंड अवघड आहे. उजवीकडे त्यांचा स्टेट ॲनिमल ज्याच्याविषयी आता तुम्ही बोलत होता त्याचं नाव आहे रेड पांडा, आणि हा त्यांचा स्टेट ॲनिमल आहे. आणि खाली आहे मोनाल फेझंट. सो हे काही टिपिकल हिमालयन स्पीशीज आहेत की ज्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त खूप मोठ्या प्रमाणात तिथे खलीज फेझंट नावाचा एक पीक आहे, सटार ट्रगोपॉन नावाचा एक ट्रगोपॉन आहे, युहिनाज नावाचे पक्षी आहेत, हिमालयन ब्लॅकबेरी आहे. संध्याकाळ झाल्यानंतर सिक्कीमचं नाईट लाईफ फार इंटरेस्टिंग आहे. सो इथे MG रोड आहे. सो तुम्ही कुठेही गेलात तर आपल्याकडे एक MG रोड असतोच. तर इकडचे MG रोड फार इंटरेस्टिंग आहे. हे थोडं युरोपियन कल्चर सारखं आहे. मध्ये बाकडी लावल्या आहेत, सगळीकडे फुलं आहेत, आणि सिक्कीम म्हणलं की डोळ्यासमोर फुलं येतात सगळीकडे. म्हणजे छोट्या छोट्या होमस्टेजमध्ये, त्यांच्या गॅलरीजमध्ये, ते जिथे बसतात तर त्यांच्या त्या बाहेरच्या बसण्याच्या सिटिंग एरियाजमध्ये सगळीकडे फुलं लावलेली आहेत. आणि हा एरिया इतका छान आहे, डावीकडे उजवीकडे दोन्हीकडे दुकानं आहेत, आणि मध्ये सगळीकडे खूप सुंदर अशी फुलं लावलेली आहेत आणि बेंचेस लावलेले आहेत. आणि हा सगळा वॉकवे, इथे काही व्हेकल्स अलाउड नाही आहे. सो दिवसभर इथे मार्केट चालू असतं. इथून थोडं पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला लाल मार्केट नावाचं एक मार्केट लागतं की जिथे सगळा चायनीज माल येतो. सो सिक्कीममध्ये खूप मोठ्या प्रमाणात चायनीज प्रोडक्ट्स मिळतात, आणि ऑब्व्हियस कारण आहे की चायना खूप 50 किलोमीटरवर चायना आहे, आणि तो ऑफिशियल ट्रेड रूट आहे. म्हणजे तिथून ऑफिशियली
त्यांचे कपडे, त्यांच्या काही इंटरेस्टिंग कटलरीज या सगळ्या इथे विकायला. संध्याकाळी कसं दिसतं बघा MG मार्केट, अत्यंत सुंदर आहे. साधारण 10 पर्यंत, 10 साडे 10 पर्यंत ही दुकानं उघडी असतात. 10 साडे 10 नंतर बंद होतात. सिक्कीमच्या काही एरियाजमध्ये पब्सना अलाव केलेलं आहे, पण ती अगदी स्पेसिफिक एरियाज आहेत. दिस इज वन ऑफ द सेफेस्ट प्लेस. सो एखादी मुलगी रात्री 1 वाजता पण सिक्कीमच्या कुठल्याही छोट्यातल्या छोट्या गल्लीतनं सेफली जाऊ शकते. हा इंटरेस्टिंग आहे. हा बघा किती वॉकवे, बघा किती छान केलाय बसायला. नेक्स्ट सिक्कीम म्हणलं की मॉनेस्ट्रीज, आणि तिकडची एक अत्यंत फेमस मॉनेस्ट्री आहे, तिचं नाव आहे रूमटेक. साधारण एक 27 किलोमीटरवर सिक्कीमच्या ही रूमटेक नावाची मॉनेस्ट्री आहे. आणि कुठेही इथे जायचं झालं तर तुम्हाला खूप डोंगर खाली उतरायला लागतात आणि तेवढेच डोंगर परत वर चढायला लागतात. सलग 500 मीटर प्लेन, म्हणजे ही घरं सोडली तर बाकी कुठे तुम्हाला प्लेन दिसणार नाही. सतत चढ उतार अशीच एरिया आहे सगळी. फक्त गव्हर्नर हाऊस सोडलं की जिथे जरा प्लेन आहे, किंवा मार्केट एरिया सोडला जरा प्लेन आहे, बाकी सगळा रगेट टेरेन आहे, रफ टेरेन आहे. रूमटेकला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो तर तेव्हा एक रे नावाचा माणूस होता, मला पहिलं नाव नाही आठवत. तर त्याने विचारलं की आप कहाँ से हो. मी म्हणलं हम पुना से आहे. तर तो म्हणला की नमस्कार, तुमचं स्वागत. मी गारच पडलो ऐकून. सो त्याला विचारलं की तुला कसं येतं, आप तो कैसे आता आहे मराठी. तो म्हणला आमच्याकडे खूप महाराष्ट्रीयन्स येतात, तर त्याच्यामुळे मराठी शिकलोय आणि तो उत्तम मराठी बोलतो. तसंच MG मार्केटला संध्याकाळच्या वेळेला तुम्ही उभं राहिलात ना की तुम्हाला सगळे मराठी शब्द ऐकू येतात. सो मागे मी सिक्कीममध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो त्या MG मार्केटच्या इथे आम्ही थांबलो होतो आणि सगळ्यांना सांगितलं होतं, ग्रुप होता, सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला 1 तास देतोय, तुम्ही फिरून या, 1 तासाने इथेच भेटू. 1 तासानंतर हळूहळू लोक यायला लागली तर सगळे मराठी आम्हाला ऐकू येत होते. अरे किती सुंदर आहे, मोमोज खाऊन पाहिले का, वाई नूडल्स खाल्ले का, तेंदूक खाल्लं का. असं करत करत जवळजवळ 12 मराठी लोक तिथे भेटली. त्यातली निम्मी लोक पुण्यातली होती. सो आता अजून एक आम्ही इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर एक सर्वे केला मध्य प्रदेशमध्ये. एक इंटरेस्टिंग गोष्ट की आपल्याकडे टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात आहे, वाईल्ड लाईफ टुरिझम. आणि 90% लोक महाराष्ट्रातली ट्रॅव्हल करतात आणि त्यातली 90% पुणे आणि मुंबईतली असतात. रूमटेक मॉनेस्ट्री मी म्हणलं तसं तिथे 2-3 मॉनेस्ट्रीज बघण्यासारख्या आहेत. बाकी मॉनेस्ट्रीज एकासारख्याच एक वाटायला लागतात, पण ही अत्यंत बघण्यासारखी आहे. आणि ही नुसती बघण्यासारखी नाही आहे, तर ती समजून घेण्यासारखी आहे. हा जो रे म्हणून जो मुलगा आहे, तर कुठलीही वास्तू ही जर का गाईड नसेल तर ती सारखीच दिसायला लागते. पण तिथे गाईडमुळे किती फरक पडतो तर ते तिथे गेल्यानंतर कळतं की बेसिकली रूमटेक याचा अर्थ काय, सिक्कीमचा अर्थ काय. आतमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी, कुठेतरी चंद्र दिसतो, कुठेतरी एक हरण दिसतं, किंवा सिक्कीमचा लोगो पाहिला तर त्याच्यामध्ये लोटस आहे. सो ते लोटस स्टँड्स फॉर वॉट, तर हे सगळे डिटेल्स ते सांगतात. आतनं सगळे ब्राईट कलरच्या मॉनेस्ट्रीज असतात आणि बुद्धाचे वेगवेगळे अवतार, त्याचा अर्थ, हे सगळं तो गाईड सांगत असतो. सो ही तिकडची अत्यंत फेमस रूमटेक. संध्याकाळी गेल्यानंतर तिथे चॅन्टिंग चालू असतं, तर ते पण ऐकण्यासारखं असतं. नेक्स्ट अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की मी म्हणलं तसं की जवळजवळ 600 प्रजातींचे ऑर्किड्स आहेत. सो इथे एक ऑर्किडियम आहे आणि सिक्कीमच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्लावर शोज करतात. आणि हे असंच एक तिकडचं ऑर्किडियम आहे, फ्लावर शो इथे केला जातो. इथे वेगवेगळ्या सिक्कीममध्ये दिसणाऱ्या ऑर्किड्स लावलेले आहेत. कोणाला ऑर्किड विकत घ्यायचं असेल ऑफिशियली तर तिथे काही ऑर्किड्स विकायला पण आहेत. काही फ्लावरिंग प्लांट्स आहेत त्याच्या सीड्स मिळतात, काहीचे कंद मिळतात आणि ऑफिशियली रिसिप्ट घेऊन तुम्ही ते आणू शकता. नेक्स्ट काय असेल, जेल. ते तुम्हाला बाहेरच्या भिंतीवरनं कळायला असेल, पण इतका सुंदर परिसर आहे. आणि मी म्हणलं तसं की फक्त 3 प्रिझनर्स होते आम्ही गेलो तेव्हा, आणि त्याचे ते 3ही बाहेरचे होते. सो अत्यंत इंटरेस्टिंग जेल आहे. इथे ऑफिशियल प्रिझन टुरिझम करतात आणि त्याला एक सिलेक्टेड अमाऊंट आहे ती देऊन तुम्हाला ते टुरिझम करता येतं. पण तिकडचा कैदी पण किती हेल्दी वातावरणात राहतो तर ते त्याचं उदाहरण आहे. आणि हे आहे सिक्कीमचं गव्हर्नर हाऊस, ते पण बघण्यासारखं आहे. त्याच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात फुलं लावलेली आहेत आणि वी वर व्हेरी फॉर्च्युनेट कारण वी न्यू दॅट टाइम्स गव्हर्नर. सो इथे एक 2-3 वेळेला आम्ही राहिलो होतो आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मॅक्सिमम महाराष्ट्रीयन लोक तिथे आले होते. सो श्रीनिवास पाटील साहेबांचं एक फार आग्रहाचं आमंत्रण असायचं की मी आहे तोपर्यंत
आमच्या गावातली आमच्या राज्यातली लोक येऊन जातात, कितीतरी लोक तिथे भेटले आम्हाला. आणि सकाळ झाली की समोरच्या बाजूला म्हणजे या विंडोतनं बरोबर समोर कांचनजंगा पीक दिसतं आणि पहाटे उठून पहिल्यांदा ते गोल्डनिश दिसतं. जसं जसं सनराईज वाढत जातील म्हणजे दिवस जसा जसा उजाडेल तसा तसा रंग बदलत जातो. पण पहिलं किरण जे त्याच्यावर पडतं तर ते पूर्ण गोल्डनिश दिसतं आणि ते या राजभवनातनं खूप सुंदर दिसतं. अत्यंत सुंदर लोकेशन आहे. नेक्स्ट. तो इथे एक फ्लॅग आहे आणि प्रत्येक दिवशी सकाळी तो फ्लॅग चढवायचा असतो आणि संध्याकाळी सनसेटच्या आधी तो फ्लॅग काढायचा असतो. त्याची एक सेरेमनी असते. तर ती पण बघण्यासाठी लोक जायची. फार इंटरेस्टिंग असा माहोल होता. आणि या खिडकीमधनं बरोबर समोरच्या बाजूला तुम्हाला कांचनजंगा दिसायची. गव्हर्नर साहेब आणि त्यांनी बायोडायव्हर्सिटी ऑफ गव्हर्नर्स हाऊस असं पुस्तक काढलं. सो त्याच्यामध्ये किती प्रकारचे पक्षी दिसतात, किती प्रकारचे ऑर्किड्स आहेत, याचं अत्यंत सुंदर पुस्तक आहे. बायोडायव्हर्सिटी ऑफ राजभवन असं नाव आहे त्याचं. आणि इथे पण तुम्हाला एक पक्षी दिसतोय. हा हिमालयन क्युकिया नावाचा पक्षी आहे. आणि मी म्हटलं तसं इंटरेस्टिंग गव्हर्नर होते. सो मी जेव्हा युक्समला गेलो, काही खूप आतल्या एरियामध्ये गेलो होतो, तिथे एक इंटरप्रिटेशन सेंटर होतं कांचनजंगा नॅशनल पार्कच्या इथे. सो ते म्हणले की तुम्ही तुमचा अभिप्राय द्या. सो मी गेल्यानंतर मी अभिप्राय कोणी लिहिला आहे तर तिथे पहिला अभिप्राय गव्हर्नर साहेबांचा होता. म्हणजे ते इतक्या लांबमध्ये जाऊन इतक्या इंटिरियरमध्ये जाऊन तो एरिया व्हिजिट करून आले होते. नेक्स्ट. हे काय माहितीये, हे पोलीस स्टेशन आहे. सिक्कीमचं पोलीस स्टेशन. आणि मॅक्सिमम ज्या याच्या म्हणजे पोलीस स्टेशनचे PI असायच्या त्या सगळ्या बायका होत्या. हे वुमन ड्रिव्हन सोसायटी आहे सगळी. पुरुष प्रचंड आयशे. पण बायका काम करतात. हॉटेलमध्ये जर का गेलात तिथे कुठल्याही हॉटेलला लिफ्ट नाहीये. कुठल्याही हॉटेलला सिलिंग फॅन नाहीये, पण थंड असतं. सगळ्या बायका काम करतात. इव्हन भूतानमध्ये तेच आहे. आता तुम्हाला आपल्याला ऑड वाटतं की त्या बिचारा बॅगा घेऊन जात असतात किंवा सकाळी उठून लवकर उठून चहा कॉफी सगळं ते करतात आणि पुरुष आयशे प्रचंड. उजवीकडे आहे तो माणूस बघा, इथे कुठे सिग्नल्स नाहीये. माणसं उभी राहून सगळं मॅनेज करतात. त्या मॅडम आहेत. नेक्स्ट. आणि तिथून अर्थातच 2 एरियाज बघण्यासारख्या. एक म्हणजे हरभजन बाबा म्हणून आहे. हे साधारण 9.5-10 हजार फुटावर आहे. इथे जाता येतं. आणि सगळ्यात वरती गेल्यानंतर नथुला आहे. सो इथे सकाळी गेल्यानंतर पॅट्रिऑटिक गाणी लावलेली असतात आणि तो सगळा परिसर खूप छान आहे. तिथून पुढे तुम्हाला झुलुक नावाची एक एरिया आहे सिक्कीम मधली, तर ती पण बघण्यासारखी आहे. तिथे त्याचा ऍक्सेस आहे. पण इथे जाण्यासाठी तुम्हाला परमिट लागतं. सो छॉंगो नावाचा लेक आहे, तिथपर्यंत जाता येतं. त्याच्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला परमिट लागतं. साधारण 9-10 हजार फुटावरती छॉंगो आहे आणि नथुला जे आहे ते 14,000 फुटावर आहे, 14,200. नेक्स्ट. आणि होमस्टेज बघण्यासारखे. म्हणजे सिक्कीम मध्ये राहायचं असेल तर हॉटेलमध्ये राहण्याची मजा नाही. म्हणजे हॉटेलमध्ये राहून फार काय अप्रिशिएट करता येत नाही. पण लोकल जे होमस्टेज आहेत, हा मालिंगो नावाचा होमस्टे आहे. मालिंगो म्हणजे अत्यंत बारीक बांबू. इथे सिक्कीममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यांचे एक राय अंकल म्हणून आहे, त्यांनी तयार केलेलं होमस्टेज आहे. इथे लोकल फूड मिळतं, लोकल ड्रिंक्स मिळतात. एक छँग नावाचं एक ड्रिंक मिळतं जे मिलेट्सपासून बनवलेलं आहे. सो ते आपल्याला इथे एन्जॉय करता येतं. मोमोज मिळतात छान छान. स्क्वॉश नावाचा एक फळ आहे, त्याची भाजी मिळते. टिबेटियन ब्रेड मिळतो, याक चीज मिळतं. सो खूप इंटरेस्टिंग सगळे होमस्टेज आहेत. नेक्स्ट. हा छॉंगो लेक साधारण मी म्हटलं तसं 10,000 फुटावर आहे. आणि हे नथुला. सो नथुलाच्या इथे पण आपण इथे थांबतो आणि समोरच्या बाजूला वरती आपल्याला काही पायऱ्या चढायच्या असतात. सो दिसताना असं वाटतं अरे एवढंसं तर चढायचं आहे. तर बरीचशी लोक खाली उतरल्या जोरात पळत जातात आणि तिथे कोलॅप्स होतात. सो तिथे बेबी स्टेप्सनी चालायचं असतं. सिक्कीमची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 1 टन घेतला की 1000 फूट साधारण आपण वरती हाईट गेन करतो. तर त्याच्यामुळे आपण इतक्या फास्ट म्हणजे 5,580 साधारण हे गँगटॉकची उंची आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही 14,000 फुटावर हे तुम्ही हार्डली 1.5 तासात जातात. सो तुम्हाला ॲक्लिमेटाईज व्हायला वेळ मिळालेला नसतो. सो एक राऊंड घेतला तर तुम्ही काही 1000 फूट वरती येता. आणि म्हणून थोडं खाली उतरून थोडं थांबत. सो गँगटॉकवरून आल्यानंतर पहिल्यांदा छॉंगोला थांबतात, मग बाबा मंदिरला थांबतात आणि मग फायनली तुम्हाला ते नथुलाला घेऊन जातात. तिथे पण 2च्या आत तुम्हाला परत यायला लागतं, कारण आता क्लिअर जरी असलं तरी 2 नंतर एकदा वातावरण वरचं बदललं की रस्ते पूर्ण खराब व्हायला लागतात.
लँडस्लाइड्स खूप मोठ्या प्रमाणात होतात, तर अत्यंत 2000 लोक सोडतात पर डे. आणि याचं परमिट हे दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी सकाळी कळतं लवकर की वरती वातावरण चांगलं आहे आणि मग खाली मेसेज येतो की तुम्ही गाड्या सोडा. तर त्याच्यावर लिमिट असतं, त्या लिमिट प्रमाणे गाड्या सोडल्या जातात. नेक्स्ट तिकडून थोडं हे ईस्ट सिक्कीम होतं, त्यानंतर आपण थोडं वेस्ट सिक्कीम बघू. आजचा जो शो आहे तो मी म्हणलं तसं की ही तोंडओळख आहे, कारण या प्रत्येक छोट्या छोट्या जिल्ह्यांवरती एक एक तास बोलण्यासारखं आहे. पण आपण फक्त एक ओळख करून घेऊ वेगवेगळ्या एरियाज मधली. वेस्ट सिक्कीम मध्ये युक्सम नावाचं ठिकाण आहे, त्याच्याविषयी आपण बोललो. ऑक्रे नावाचं ठिकाण आहे. नेक्स्ट सो तुम्ही जेव्हा गँगटॉकला जाता तर तेव्हा तुमच्या उजव्या बाजूला ही तिस्ता नावाची नदी आहे. तुम्ही जेव्हा ईस्ट सिक्कीमवरनं वेस्ट सिक्कीमला जाता तेव्हा एक ब्रिज क्रॉस करून तुमच्या डाव्या बाजूला रंगीत नावाची एक नदी लागते. आणि मग जशी तिकडे तिस्ता तुमच्याबरोबर येत असते तशी इकडे तुमच्या बाजूला रंगीत नावाची नदी आहे. हे किती इंटरेस्टिंग आहे. हे काय माहिती आहे का, हे व्हील आहे, प्रेयर व्हील. आणि ते नॉर्मली सगळेजण फिरवत असतात, तुम्ही पाहिलं असेल किंवा आपण मॉनेस्ट्रीमध्ये जाताना आपण फिरवतो. पण इथे हे कंटिन्युअस फिरतंय. त्याचं कारण आहे की खालच्या बाजूला तिथे वरनं ना एक काय म्हणायचं स्ट्रीम आहे आणि त्याच्यातनं येणाऱ्या पाण्याच्या फोर्सनी ते सतत फिरत असतात. खूप सुंदर अशी एरिया. नेक्स्ट होमस्टेज मी मुद्दामून दाखवतोय. आणि होमस्टेजची कॉस्ट किती आहे, 1200 रुपये, विच इज नथिंग. आणि इतकं क्लीन आहे. आणि त्या 1200 रुपयामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर हे दोन्ही इन्क्लुडेड आहे. सिक्कीममध्ये काय महाग असेल तर दॅट इज ट्रान्सपोर्टेशन, कारण तिथे इनोवाला पर्याय नाही. आणि इनोवावाले 6000 रुपये डे या पद्धतीने चार्ज करतात. सो ते थोडं कॉस्टली आहे. पण सिक्कीमचे होमस्टे अत्यंत सुंदर आहेत. मी म्हणलं जसं प्रत्येक होमस्टेमध्ये फुलं दिसत आहेत. अत्यंत वॉर्म लोक आहेत. किती वेळेलाही चहा मागा, अरे आत्ताच दिला ना, असं कधी ऐकून येणार. नेक्स्ट फुलं अशक्य फुलं आहेत. तुम्ही जर का मार्च एप्रिलमध्ये गेलात तर चेरी ब्लॉसम दिसतं कधी. नेक्स्ट 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 हे चेरी आहे, फार सुंदर आहे. आणि डोंगर त्या मानाने ठिसूळ आहेत. ईस्टर्न हिमालय आहे सगळा. सो मी म्हटलं जसं की इथे इतकी बर्ड लाईफ आहे. सो इथे लिंबू नावाची एक ट्राईब आहे. आणि मी म्हटलं तसं त्यांच्या होमस्टेमध्ये राहण्यात मजा आहे. मगाशी जो होमस्टे दाखवला राणी लिंबू म्हणून एक बाई आहे. आणि तिच्या घरी छोटी नातवंड आणि आजोबा हे सगळेजण तुम्हाला कमीत कमी 60 पक्षी आजूबाजूला दाखवू शकतात, की जे आपल्यासाठी लाईफवरच असतात. तिकडचे पक्षी आपल्याला बघायची सवय नसते. तर एकदम छोट्यातला छोटा मुलगा पण असे सहज आपल्याला हे बर्ड्स दाखवून जातो. आणि मग आपल्याला असं वाटतं आईला आपल्याला काहीच माहिती नाही. नेक्स्ट नेक्स्ट प्रत्येक ठिकाणी मॉनेस्ट्रीज आहेत. प्रत्येक ठिकाणी मॉनेस्ट्रीज बघण्यासारखे. हे प्रेइंग व्हील आहे आणि आतमध्ये सगळे हे 3 व्हील्स आहेत. सो इथे सकाळी आणि संध्याकाळी एकदा चॅन्टिंग केलं जातं. नेक्स्ट कांचनजंगा. सो युक्सम मधनं कांचनजंगाचा ट्रेक चालू होतो. आणि ज्यांना ज्यांना हायकिंग करायचं आहे त्यांच्यासाठी दिस इज द प्लेस. सो युक्समला उतरायचं, होमस्टेजमध्ये राहायचं आणि मग वेगवेगळ्या मार्गाने आपण त्या स्नो पीकपर्यंत जाऊ शकतो. स्नो पीक दिसताना आपल्याला असं वाटतं अरे ठीक आहे फार काय लागणार. 14 दिवस हे साधारण त्याच्या बेसला पोचायला लागतात. आणि कांचनजंगा तर मोठा ट्रेक आहे. पण तिथे जायचं असेल तर वेगवेगळ्या कंपनीज आहेत की ज्या तुम्हाला तिथून लोकल टूर्स पोर्टर्स हे सगळे तुम्हाला बरोबर घेऊन जायला लागतात. पण वाईल्ड लाईफर्स म्हटल्यानंतर आम्हाला स्नोमध्ये फारसा इंटरेस्ट नसतो अनलेस काही वाईल्ड लाईफ बघायचे असेल तर. कारण ट्रेकिंगमधले आम्ही नाही, पण ट्रेकिंग करण्यामध्ये वेगळी मजा आहे अर्थातच. पण इथे काय दिसतं तर इथे टिपिकल ईस्टर्न हिमालयन वाईल्ड लाईफ स्पीसीज दिसतात. सो असे काही पक्षी दिसतात की जे बाकीच्या एरियाजमध्ये दिसणं अवघड आहे. उदाहरण इथे आपल्याला बार्विंग नावाचे पक्षी दिसतात, रोजपिंच नावाचा पक्षी दिसतो. फार इंटरेस्टिंग अशी एरिया. नेक्स्ट सो इथे छोट्या छोट्या एरियाजमध्ये फिरलं की तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात. आणि मग पक्षी दिसणं अवघड असतं. सो बर्ड्स खूप असले तरी इथे बर्ड वॉचिंग तसं डिफिकल्ट आहे कारण ग्रीन कव्हर खूप आहे. सो खूप पेशन्स लागतो. नेक्स्ट काय एरिया आहे बघा. हा कांचनजंगा नॅशनल पार्कचा बफर एरिया आहे. सो इथे छोटे छोटे विलेजेस आहेत. आणि मग पुढे गेल्यानंतर एक आर्क लागते आणि मग तिथून तुमचा कोर एरिया चालू होतो. या सगळ्याला तुम्हाला इनर लाईन तुम्हाला परमिट्स घ्यायला लागतात. प्रोटेक्टेड एरिया परमिट्स म्हणतात. नेक्स्ट रस्त्यावरनं नुसतं चाललं तरी रोड साईड बर्डिंग खूप चांगलं होतं. मी म्हणलं तसं की आम्ही अर्धा तास फिरलो, आम्हाला साधारण 25 प्रकारचे पक्षी दिसले. नेक्स्ट वेगवेगळ्या ठिकाणी नदी क्रॉस करण्यासाठी ब्रिजेस आहेत. नेक्स्ट ही रंगीत नावाची नदी आहे.
सो हा वेलकम टू कांचनजंगा नॅशनल पार्क. इथून ऍक्च्युली कांचनजंगा नॅशनल पार्कचा एरिया चालू होतो. आधी आपण बफरमध्ये फिरत होतो आणि हा जसा आपल्याकडे किरण पुरंदर आहे महाराष्ट्रात, तसा सिक्कीममध्ये लक्पा तेंजिंग नावाचा बॉर्डर आहे. हा तिकडचा किरण पुरंदर आहे आणि इंटरेस्टिंग माणूस आहे. सो हा स्वतः ब्लॅकबर्ड बर्डिंग टूर्स, सो सिक्कीममध्ये बर्डिंग टूर्स नेणारे खूप लोक आहेत. सो त्यातला नंबर 1चा बॉर्डर इज लक्पा. इथे राजीव सर पण दिसत आहेत. मागे आमचा एक मित्र आहे वाईल्ड लाईफ वॉर्डन, अनफॉर्च्युनेटली तो गेला या मागच्या वर्षी, निलेश बापट. नेक्स्ट, प्रत्येक होमस्टे मधनं असं दिसतं. खूप सुंदर एरिया. नेक्स्ट, सो तिथे होली लेक्स आहेत. आपण सगळेजण टेम्पल्स बघत असतो, आपण तिथे जाऊन मॉनेस्ट्रीज बघतो, तसं तिथे होली लेक्स आहेत. त्या लेक्सला जाऊन वर्शिप केलं जातं. सो हा एक विश लेक आहे, याचं नाव आहे केचीपेरी लेक. आणि हा वर्ण कसा दिसतो तर कोणाच्या तरी पायासारखा दिसतो. सो तिथे परत तिथे खूप वेगवेगळ्या कथा आहेत. तर तिथे अशी एक कथा आहे की हा लेक कोणीतरी फ्लाय करून इकडे आणलेला आहे आणि ज्यांनी फ्लाय करून आणला त्याचा ठसा येते. सो दिस इज अ होली स्टेप. आणि हे वर्ण बघताना लिटरली असं दिसतं. अत्यंत सुंदर असा एरिया आहे. इथे पण मायग्रेटरी बर्ड्स खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. नेक्स्ट, काथोक नावाचा लेक आहे. हे सगळे होली लेक्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रेइंग फ्लॅग्स लावलेले दिसतात वेगवेगळ्या रंगांचे. नेक्स्ट, होमस्टेज परत. नेक्स्ट, सो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसर्स हे तुमच्याबरोबर सतत असतात. जसं आपल्याबरोबर गाईड्स असतात, तर तसं आपल्याला कुठेही फिरायचं असेल तर ते सी टू इट की कोणी आतमध्ये प्लास्टिक टाकत नाही ना, कोणी खूप मोठ्या आवाजात बोलत नाहीये ना. सो याच्यावर कंट्रोल करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गार्ड्स असतात. हा लक्पा आहे बरोबर. नेक्स्ट, आणि सगळ्यात महत्वाचं की तिथे इंटरप्रिटेशन सेंटर आहे, बघण्यासारखं आहे. सो ज्यांना एक्सप्लोअर करायचं आहे त्यांना पहिल्यांदी इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये त्या नॅशनल पार्कची ओळख करून दिली जाते की तुम्ही सिक्कीममध्ये कुठे आहात, या कांचनजंगा नॅशनल पार्कचा एरिया किती आहे, टाईप ऑफ फॉरेस्ट काय आहे, कुठपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला ट्री कव्हर आहे आणि त्याच्यानंतर स्नो लाईन चालू होते आणि इकडे दिसणारी वाईल्ड आहे. नेक्स्ट, सो लिंबू जी ट्राईब आहे ते किती ऍक्टिव्हिटीज घेतात बघा. हा, सगळे घरातले छोट्यातल्या छोट्या मुलापासून आजीपर्यंत. सो आजी आहे तिथे एक, मला त्यांचं नाव पटकन आठवत नाही, ती स्टोरी टेलिंग करते. म्हणजे काय तर सिक्कीम मधल्या वेगवेगळ्या वॉर च्या स्टोरीज ती येऊन टुरिस्टना सांगते आणि सांगण्याची पद्धत फार छान असते. सो इथे काय काय बघा, बर्डिंग, ट्रेकिंग, हायकिंग, गार्डनिंग करता येतं सिक्कीम मध्ये जाऊन. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग, स्टार गेझिंग, इको ॲडव्हेंचर कॅम्प्स म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, ॲडव्हेंचरस, साईट सीइंग, ऑब्व्हियसली रॉक क्लाइम्बिंग, बटरफ्लाय वॉचिंग. तो छोट्यातला छोटा मुलगा एक 10-15 स्पीसीज दाखवतो तुम्हाला. रिव्हर क्रॉसिंग, विलेज वॉक खूप इंटरेस्टिंग आहे. सिक्कीममध्ये कुठेही जा तुम्हाला विलेज टूर मिळते. आणि ईडीसी, इको डेव्हलपमेंट कमिटी, तुम्ही वेबसाईट पाहिली तर त्याच्यामध्ये ईडीसीचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. तुम्ही इको डेव्हलपमेंट कमिटीला फोन केला तर त्यांचा जो इकडचा सरपंच असतो तो तुम्हाला रिस्पॉन्ड करतो, तो सगळे डिटेल्स देतो, तो तुमचा प्लॅन बनवतो आणि तो प्लॅन पाठवून तुम्ही फॉलो केला तर अत्यंत सुंदर, वेल ऑर्गनाइज अशी ती विलेज टूर आपल्याला करता येते. सो कुठल्या तरी टूर ऑपरेटर बरोबरच जायला पाहिजे का सिक्कीमला, तर अजिबात नाही. तुम्ही गुगल करा, तुम्ही वेबसाईट, त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे सिक्कीम गव्हर्नमेंटची, त्याच्यावर सगळे डिटेल्स आहेत. नेक्स्ट, आणि पक्ष्यांसाठी हेवन आहे. इट्स अ पॅराडाईज फॉर बर्ड्स. ईस्टर्न हिमालयन स्पीशीज दिसतात. हे सगळे लाफिंग थ्रशेस आहेत. हा स्लेंडर बिल्ड हा वेगळा आहे, फक्त सिमिटार बॅबलर आहे. हे रुफस सिबिया नावाचा पक्षी आहे. तर किती सुंदर पक्षी आहे बघा. आणि तो पलीकडचा आहे तो चेस्टनट क्राउंड लाफिंग थ्रश नावाचा पक्षी आहे. हे सगळे सिक्कीम मधले पक्षी आहेत. नेक्स्ट, हा रेड बिल्ड लिओथ्रिक्स नावाचा पक्षी आहे, लिओथ्रिक्स. आणि हा मोस्ट कॉमन आहे. किती डायव्हर्सिटी आहे बघा. तो फायर ब्रेस्टेड फ्लॉवर पेकर आहे. काय रंग आहे बघा. हा उजवीकडे, हा आपल्याकडे पण येतो हिमालयातनं, पण आपल्याला असा हा पक्षी पर्यंत खूप रेअर बर्ड, रेअर. तिकडे गेल्यानंतर एकदम कॉमन बर्ड दिसतो हा. याचं नाव आहे वर्डिटर फ्लायकॅचर. हा पक्षी एकदम दुर्मिळ आहे. या पक्षाचं नाव आहे येल्लो रम्ड हनीगाईड. आणि हा थोडं तुम्ही युक्समला चालल्यानंतर एक छोटासा एरिया आहे, त्या एरियात जर का नीट पाहिलं तर हा पक्षी दिसतो. एवढंच आकाराने. इट इज वन ऑफ द रेअरेस्ट बर्ड टू सी. तो हिमालयन क्युटिया, नावच किती गोड आहे बघा. डावीकडचा खालच्या बाजूला जो आहे आपल्याकडे मॅकपॅ रॉबिन आहे, तो गोल्डन बुश रॉबिन आहे, गोल्डन रॉबिन. आणि ही ऑरेंज बेलिड स्क्विरल आहे, ही आपल्याला तिथे पाहायला मिळते. सो वाईल्ड लाईफ टूर ज्याला करायची आहे त्यांच्यासाठी म्हणजे सिक्कीम इज द प्लेस. आणि मग बाकी हिस्टॉरिकल एरियाज खूप आहेत. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, इथे प्रत्येक ठिकाणी तिकीट आहे. सो 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये. आणि अत्यंत स्वच्छ ठेवलेला एरिया आहे हा. सो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी या सगळ्या एरिया मॅप केलेल्या आहेत. हा कॉरोनेशन थ्रोन आहे. नेक्स्ट,
एक मिनिट. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं इथे सिक्कीम एस्टॅब्लिश झालं, फर्स्ट कॅपिटल युक्सम, आणि 3 मॉन्क्स इथे बसले होते. सो इथे गेल्यानंतर लप्पा म्हणला की सिक्कीम मधला सगळ्यात रेअर बर्ड इकडे दिसतो, त्याचं नाव आहे ट्री क्रीपर. सो मला वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग असेल, तर तो इतका कॅमोफ्लेज होणारा पक्षी होता. नेक्स्ट हा तो ट्री क्रीपर, हा पटकन दिसतच नाही, इतका कॅमोफ्लेज होता. नेक्स्ट. त्यानंतर थोडं हे रुरल सिक्कीम मी तुम्हाला दाखवतो. त्याच वेस्ट सिक्कीम मध्ये अजून एक एरिया ऑक्रे. सो ऑक्रे म्हणजे ऑक्रोड, आणि ते गाव पण खूप छान आहे. तुम्ही मार्च एप्रिल मे मध्ये गेलात तर तिथे रोडोडेंड्रॉन फुललेलं असतं सगळं, आणि तिथे रोडोडेंड्रॉन सँक्च्युरी आहे, तिचं नाव आहे बारसे. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, आम्ही तिथे गेलो आणि आमच्याबरोबर फ्लाईटमध्ये एक जण होते, ते गेले होते सिंगलीला नावाच्या काही एरियाला, आणि सिंगलीला इज फेमस फॉर रेड पांडा. सो रेड पांडा बघण्यासाठी लोक जातात तिकडे. ते चार्ज 8,000 रुपीज पर डे, आणि आम्ही राहत होतो त्याचे चार्जेस होते 1200 रुपये. सो आमच्याबरोबर एक भारतातले टॉपमोस्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते, नाव इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह टूर, आणि आम्ही 8,000 into 14 असं 14 दिवसांची टूर करतोय रेड पांडा बघायला. तर मी म्हणलं व्हेरी इंटरेस्टिंग. सो दुसऱ्या दिवशी ते तिकडे फिरत होते सिंगलीलाच्या बाजूला. आम्ही त्यांना फोन केला की वर यू एबल टू स्पॉट रेड पांडा. ते म्हणले नाही, दिस इज सेकंड डे, आम्हाला काहीच मिळालं नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला 45 मिनिटं रेड पांडा मिळाला 1200 रुपयात. आणि त्याच्यानंतर आम्ही सरांना फोन केला, शेवटच्या दिवशी त्यांना रेड पांडा मिळाला. सो हे ऑक्रे विलेज आहे, फार सुंदर असं ते गाव आहे. नेक्स्ट. इथे राईस फील्ड्स आहेत. मी म्हणलो ना डेन्झॉंग म्हणजे व्हॅली ऑफ राईस. ते का म्हणतात ते वर्ण पाहिल्यानंतर लक्षात येतं. व्हॅलीज मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला, आणि उतारावर वाढवलेला राईस आहे सगळा. इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट. चेरी. नेक्स्ट. सिक्कीम मध्ये प्रत्येक ठिकाणी धबधबे आहेत, प्रत्येक ठिकाणी. आपण इकडे तामिळीला जातो आणि तामिळीचा सगळ्यात मोठा धबधबा जेवढा असेल तसे कितीतरी धबधबे सिक्कीम मध्ये जवळजवळ 1-1 किलोमीटर मधून पाहायला मिळतात. नेक्स्ट. ते तिकडे हे दिसतं, एकच मिनिट, ते पलीकडे चेरी आहे. नेक्स्ट. हा सिंचॉर नावाचा एशियातला सेकंड डीपेस्ट ब्रिज आहे, आणि हा हँगिंग ब्रिज आहे. सो इथे गेल्यानंतर मस्तपैकी तो ब्रिज हालत असतो. पलीकडच्या बाजूला तुम्हाला ट्रॅडिशनल सिक्कीमी फूड मिळतं. आपण खडकवासला गेल्यानंतर आपल्याला गाड्या दिसतात ना, सो इथे सगळं सिक्कीमी फूड मिळतं, पण अत्यंत स्वच्छ, आतमध्ये कुठेही घाण दिसणार नाही. नेक्स्ट. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला बारसे रोडोडेंड्रॉन सँक्च्युरी ही एक्सप्लोर करण्यासारखी आहे. मी म्हणलं जसं की काही काही एरियाज ज्या आहेत तर त्या फार एक्सप्लोर झालेल्या नाही आहेत. इथे तुम्हाला ऑफिशियली तिकीट काढायला लागतं. यांच्या एंट्री फीज पण खूप कमी आहेत, 100 रुपये, 150 रुपये. ताडोबाची एंट्री फी किती माहिती? 4,000 रुपये. हां, गाईड तुम्हाला त्याच्यामध्येच देतात, आणि तुम्हाला एक अत्यंत 4.5 किलोमीटरचा कोणालाही करता येईल इतका सुंदर असा ट्रेक आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट की प्रत्येक 500 मीटर नंतर दमलात तर बसण्याची सोय केली, खूप इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट. सो हे मालिंगो आहेत, म्हणजे बारीक बांबू. सगळीकडे लीफ लिटर आहे, आणि याच्यातनं तुम्ही खूप इझिली चालू शकता. तुम्हाला फारसा दम लागत नाही, कारण टेम्परेचर साधारण 2 डिग्री 3 डिग्री असतं. आणि इथून पुढे गेल्यानंतर बारसे हट आहे. तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला मस्त गरम गरम मॅगी मिळतं, चहा मिळतो, आणि समोरच्या बाजूला कांचनजंगा रेंज दिसते अख्खी. नेक्स्ट. इथे अत्यंत रेअर बर्ड्स दिसतात. ती टिबेटियन स्पॅरो आहे, हा ग्रेट बार्बेट आहे, हा किती सुंदर आहे बघा, पॅरल रस्टेड मगाशी दाखवला तो. आणि हा सटार ट्रागोपॉन नावाचा पक्षी, हा फक्त त्या एरियात दिसतो, ते बघण्यासाठी लोक जातात. सो बारसे इज फेमस फॉर बर्डिंग, आणि इट इज ऑल्सो फेमस फॉर रेड पांडा. नेक्स्ट. तिथे लाफिंग थ्रशेस आहेत वेगवेगळे. हा, सो हा चेस्टनट क्राउंड आहे, हा ब्लॅक फेस्ड लाफिंग थ्रश आहे. नंतर हा व्हाईट ब्रोड फुलवेटा नावाचा पक्षी आहे, किती इंटरेस्ट, तो स्पॉटेड लाफिंग थ्रश आहे. नेक्स्ट. हा ग्रीन मॅकपाय नावाचा पक्षी आहे, म्हणजे पक्ष्यांची डायव्हर्सिटी, पक्ष्यांचे रंग इतके सुंदर आहेत. नेक्स्ट. हा रेड टेल मिनला, हा किती इंटरेस्टिंग आहे बघा. नेक्स्ट. हा व्हाईट कॅप्ड स्टार्ट आहे. जिथे जिथे स्ट्रीम्स आहेत तिथे हा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट. नाही, हे पक्षी बऱ्यापैकी दिसतात. पाणवठ्यात उतरलात की ओपन वेगवेगळे जे दगड असतात बोल्डर्स वरती, हे आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट. आता किती छान आहे बघा, रेड टेल मायझोरिस नावाचा पक्षी, रेड टेल मायझोरिस.
आणि हा व्हाईट टेल्ड नटहॅच नावाचा पक्षी आहे. याची एक इंटरेस्टिंग पद्धत असते. तो एका विशिष्ट पद्धतीनेच त्या झाडांवरनं खाली उतरतो. तो त्याच्यावरनं लांबनं पण कळतं की दिस इज नटहॅच. इट बिलॉंग्स टू द फॅमिली ऑफ नटहॅचेस. नेक्स्ट लिटिल फोकटेल नावाचा पक्षी. किती इंटरेस्टिंग आहे बघा. नेक्स्ट खलीज फेझंट. तिकडे नर खलीज फेझंट मिस्टर आणि इकडे मिसेस. नेक्स्ट हा फार इंटरेस्टिंग पक्षी आहे. तो फोटोग्राफरचं नाव आहे. पक्षाचं नाव वेगळं आहे. लोटन सनबर्ड नावाचा पक्षी आहे. सो आपल्याकडे आपण सनबर्ड्स बघत असतो. आपल्याकडे पर्पल सनबर्ड दिसतो, पर्पल ड्रम सनबर्ड दिसतो. तसा लोटन सनबर्ड नावाचा पक्षी अत्यंत इंटरेस्टिंग आहे. सनबर्ड्स बघायचे असतील तर सिक्कीम मधले काही काही सनबर्ड इतके सुंदर आहेत. फोटो दाखवतो. नेक्स्ट हा बघा किती छान आहे. ग्रे वुडेड वॉर्बलर. नेक्स्ट हा स्केली लाफिंग थ्रश. त्याचे पॅटर्न बघा अंगावरचे, त्याच्यावर नाव पडले स्केली लाफिंग थ्रश. नेक्स्ट हा युहिन आहे. हा स्ट्राईप थ्रोटेड युहिना. त्याच्या स्ट्राईप्स दिसतात का, त्याच्यावर नाव पडलंय. नेक्स्ट हा पक्षी बघा, त्याचं नाव काय माहितीये, फायर टेल्ड सनबर्ड. फायर टेल्ड सनबर्ड. नेक्स्ट हे मिसेस गोल्ड सनबर्ड आहे. मिसेस गोल्ड सनबर्ड, मेल आणि फिमेल. तिथे तुम्ही साधारण मार्च एप्रिल मे मध्ये गेलात तर असं वाटतं कोणीतरी कार्पेट टाकलंय. इतके फ्लावर्स तुम्हाला जमिनीवर पण दिसतात. नेक्स्ट आणि ती बारसे जेव्हा, हे फार इंटरेस्टिंग होतं. सो याला उलटे काटे होते. सो तिथे आम्ही कोणाला तरी विचारलेलं काय म्हणतात, त्यांनी सांगितलं की याचं सायंटिफिक नेम माहिती नाही, पण याला आम्ही फॉरगेट मी नॉट म्हणतो. सो टच मी नॉट सगळ्यांना माहितीये. सो चालताना काटेसारखे आपल्याला अडकवत असतात, थांबवत असतात, म्हणून नाव पडलं फॉरगेट मी नॉट. नेक्स्ट फोन्स. नेक्स्ट तिथे संध्याकाळ झाल्यानंतर जे काही आपल्याला आकाशात फॉर्मेशन दिसतात रंगांचे, ते फार सुंदर असतात. नेक्स्ट आणि स्काय बघा किती क्लिअर दिसतं. अत्यंत सुंदर स्काय दिसतं. सो जे लोक मिल्की वे पण खूप छान दिसते तिथे. ज्यांना स्काय वॉचिंग करायचं आहे त्यांच्यासाठी पण काही काही प्लेसेस खूप सुंदर आहेत. नेक्स्ट किती स्वच्छ स्काय बघा. हे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आहे. नेक्स्ट शाळेत जाणारी मुलं, मी म्हणलं तसं लिटरसी लेवल खूप हाय आहे. छोट्यातला छोटा मुलगा ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश बोलतो. नेक्स्ट हा बारसेचा वॉकवे आहे. आणि मी म्हणलं तसं प्रत्येक एक 5 मिनिटं चाललं की वेगळ्या रंगाचं फुल दिसतं. म्हणजे इथे श्रीकांत लिंगायकरच पाहिजे बरोबर ते सगळं आयडेंटिफाय करायला. आपली विकेटच उडते. आपल्याला असं वाटतं की पुण्यातली लोक लय माहिती असतं, काही माहिती नसतं आपल्याला. नेक्स्ट हे बघा किती छान दिसतंय. हे सगळे रोडोडेंड्रॉन पडलेले ना. सो रोडोडेंड्रॉनच्या जवळजवळ 36 जाती या बारसेमध्ये दिसतात त्या सिक्कीम मध्ये. सो त्यातल्या कितीतरी जाती तुम्हाला इथे पाहायला मिळतात. नेक्स्ट मार्च एप्रिल मे. कसं दिसतंय. सगळे रोडोडेंड्रॉन्स आहेत, लाल लाल रंगाचे दिसतात, ते फार सुंदर दिसतं. नेक्स्ट आणि एक मिनिट, हे मध्ये जे आहे ते बारसे हट आहे. नेक्स्ट आणि एकदा हट मध्ये बसलात, तिथे पोचलात की एका बाजूला मॅगी, दुसऱ्या हातात गरम गरम टी आणि समोर हे बघायचं कांचनजंगा. नेक्स्ट नेक्स्ट होमस्टे. हा याला खता म्हणतात. सो तुम्हाला आयदर वेलकम करताना खता देतात किंवा तुम्ही जेव्हा जात असता तेव्हा हे होमस्टेज वाले तुम्हाला खता देत असतात. नेक्स्ट हे दोघं शेर्पा अंकल आंटी आहेत. स्कार्फ सर. नेक्स्ट हा लप्पा. नेक्स्ट रेड पांडा. 1200 रुपयात मी म्हणलो ना. सो 45 मिनिटं आम्ही हा रेड पांडा बघत होतो. नेक्स्ट अत्यंत इंटरेस्टिंग जनावर आहे. हा सिक्कीमचा स्टेट अॅनिमल आहे. नेक्स्ट खूप शाय. नेक्स्ट त्याच्या मिशा बघा किती छान आहेत. नेक्स्ट नेक्स्ट अत्यंत इंटरेस्टिंग आहे. शार्प नख आहेत दिसतात. नेक्स्ट अर्बो. इंटरेस्टिंग गोष्ट, तिथे 4ही DFO म्हणजे 4 डिस्ट्रिक्टचे 4 DFO सगळ्या बायका आहेत. सो तिथे निशा सुब्बा नावाची आमची मैत्रीण आहे की जी आता वेस्ट सिक्कीमची DFO आहे. सो तिने आमच्याकडनं फोटो घेतलेत आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी काढलेले फोटो त्यांच्या नॅशनल पार्कमध्ये लावले. तिकडून साऊथ सिक्कीमला येऊ. साऊथ सिक्कीम पण इंटरेस्टिंग आहे. साऊथ सिक्कीम बेसिकली या सगळ्या स्टेट्स मधलं असं सगळ्या डिस्ट्रिक्ट पैकी ग्रीनेस्ट डिस्ट्रिक्ट इज साऊथ सिक्कीम.
आणि टेमिटी गार्डन ही साऊथ सिक्कीम मध्ये आहे. नेक्स्ट, सो तिथे एक चारधाम आहे, ज्यांना रिलिजियस टुरिझम करायचं त्यांच्यासाठी वेगवेगळे मंदिरं ही हुबेहूब त्याचा एक हे तिथे बनवलेलं आहे. म्हणजे अगदी आपल्याकडचे टेम्पल्स पण तिथे आहेत, साऊथ मधले टेम्पल्स आहेत, हे सगळे एकाच ठिकाणी केलेले आहेत त्यांनी. नेक्स्ट, ही टेमिटी गार्डन्स आहेत. तर तुम्हाला इथे ते चेरी ब्लॉसम नावाचं हॉटेल आहे आणि यू कॅन बुक दॅट. तुम्हाला इथे राऊंड मिळते आणि हा तो टेमिटी सिक्कीमचा सगळ्यात फेमस जो चहा आहे तो तिथे टेस्ट करायला पण मिळतो. तुम्हाला फॅक्टरीमध्ये जाऊन ती फॅक्टरी एक्सप्लोर करता येते आणि 50 रुपीज फक्त चार्ज आहे. आणि इथे पण खूप वेगळ्या प्रकारचं बर्डिंग पण होऊ शकतं. नेक्स्ट, इथे चारधाम, सगळी वेगवेगळी मंदिरं आहेत, खूप सुंदर बांधलंय. आणि याचं आवडलं काय तर त्या ठिकाणातलं म्युझिक तिथे लावलंय. तर तुम्ही जर का कर्नाटकाच्या झोनमध्ये गेलात तर कानडी म्युझिक लावलेलं आहे. महाराष्ट्राच्या टेम्पल्समध्ये गेलात तर तिथे भीमसेनजींचं गाणं तिथे ऐकू येतं. एमपीतलं एक हे होतं, मला नाव नाही आठवत, तिथे कुमार गंधर्वांचं गाणं लावलं होतं. सो फार इंटरेस्टिंग आहे. तिथून काही अंतर एक राबंगला नावाची एक जागा आहे, तिथे बुद्धा पार्क आहे. आणि एखादं पार्क कसा असावं त्याचं उत्तम उदाहरण आहे. सो तुम्हाला फिरण्यासाठी इथे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर त्या बुद्धाची सगळी लाईफ हिस्ट्री याच्या आतमध्ये लिहिलेली आहे. सो तुम्हाला आतमध्ये फिरता येतं, खूप सुंदर असा परिसर आहे. नेक्स्ट, आणि मग तिथून अर्थातच नॉर्थ सिक्कीम, की जिथे जायला परमिट्स लागतात. फॉरेनर्स असतील तर त्यांना सिक्कीममध्ये मॅक्सिमम 60 डेज राहता येतं आणि 60 डेजचं परमिट मिळतं आणि त्याचं एक्सटेन्शन म्हणून अजून 30 दिवस एक्स्ट्रा राहता येतं. सो टोटल 90 डेज फॉरेनर कॅन स्टे इन सिक्कीम विथ प्रॉपर परमिशन्स. आपल्याला ऑब्व्हियसली भारतातच आहोत त्याच्यामुळे वेगळं काही लागत नाही. पण मी भूतानमध्ये पण गेलोय आणि सिक्कीममध्ये पण गेलोय. तर मला पर्सनली भूतानपेक्षा सिक्कीम आवडलं. भूतान इज जस्ट एक्सटेंडेड पार्ट ऑफ सिक्कीम. भूतानपेक्षा जास्ती एरिया सिक्कीममध्ये आपण एक्सप्लोर करू शकतो. हॅपीनेस इंडेक्स जरी त्यांचा हाय असला तरी मला असं वाटतं सिक्कीमची लोक जास्ती हॅपी वाटतात बोलताना. नेक्स्ट, सो सांगतो इथे मॅक्सिमम इंडस्ट्रीज कुठल्या असतील काही अंदाज आहे? त्या सगळ्या खाली आहेत. म्हणजे आपण जसं तिस्तावरनं येतो ना त्या रिव्हर लाईनच्या आजूबाजूला तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात एका स्पेसिफिक इंडस्ट्रीजच्या कंपनीज दिसतात. माहिती आहे कुठली? कुठल्या? नाही नाही नाही, मेडिकल कंपनीज, सिप्ला. सो मॅक्सिमम फार्मा इंडस्ट्रीजच्या कंपनीज तिकडे आहेत कारण त्यांना टॅक्स बेनिफिट दिलेलं आहे सिक्कीम गव्हर्नमेंटने. अनफॉर्च्युनेटली नदीला लागून आहेत पण. नेक्स्ट, नॉर्थ सिक्कीम म्हणलं की खूप वेगळा एरिया आहे, वेगळा टेरेन आहे. साधारण मार्च एप्रिल मे आपल्याला बऱ्यापैकी एरिया एक्सप्लोर करता येते. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर परत एक्सप्लोर करता येतं. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी बर्फ असतो त्याच्यामुळे लिमिटेड एरियामध्येच आपल्याला जाता येतं. नेक्स्ट, सो तिथे गेल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला कुठे जंगलात गेल्यानंतर ससा दिसला तर काय आहे तर लोक म्हणतात रॅबिट आहे. लहानपणापासून आम्ही सांगतो अरे हे रॅबिट्स नाही आहेत, यांना ब्लॅक नेप्ड हेअर्स म्हणतात. सो मग रॅबिट कसा दिसतो मी पण पाहिलेला नव्हता. सो पहिल्यांदा इकडे रॅबिट ब्रीडिंग सेंटर पाहिलं. रॅबिट दिसतो कसा तर रॅबिट पासून अंगोर म्हणतात, त्याचं जे फर असतं त्याच्यापासून खूप वेगवेगळ्या गोष्टी बनवतात. सो रॅबिट किती फ्लफी असतो, तो का व्हाईट असतो कारण बेसिकली हिमालयन लँडस्केपमध्ये त्याला एकरूप व्हायचं असतं. नेक्स्ट, किती फ्लफी आहे बघा. आणि याच्या फर पासून तिथे शॉल्स बनवतात, टोप्या बनवतात, हँडग्लोव्स बनवतात, मफलर्स बनवतात. सो दॅट इज अ सोर्स ऑफ इन्कम फॉर दॅम. नेक्स्ट, हे काय माहितीये जगातलं वन ऑफ द कॉस्टलीस्ट डॉगचं ब्रीडिंग सेंटर आहे नॉर्थ सिक्कीम मध्ये. त्याचं नाव आहे टिबेटियन मॅस्टिफ. सो लांबनं पाहिल्यानंतर सिंह पाहिल्यासारखं फिलिंग येतं. हे पिल्लू आहे तर सिंहासारखी आया असते. आणि हा नॉर्थ सिक्कीम मध्ये युंगथांग नावाची एरिया आहे तिथे त्याचं ब्रीडिंग सेंटर आहे. नेक्स्ट, कॉस्ट मला नाही माहिती पण इट इज वन ऑफ द कॉस्टलीस्ट काय ब्रीड ऑफ डॉग्स. हे लाचुंग आणि लाचेन असे दोन एरियाज बघण्यासारखे आहेत. सो तुम्ही जर का लाचेनला गेलात तर गुरु डोंगमर नावाचा एक वरती 17,000 फुटावरती एक होली लेक आहे, तिथे जाता येतं, ते एक्सप्लोर करता येतं. आणि तुम्ही लाचुंगला गेलात तर हे लाचेनचं सांगितलं. लाचुंगला गेल्यानंतर तुम्हाला तिथे हॉट स्प्रिंग्स आहेत, युमथांग नावाची व्हॅली आहे, सिंगबा नावाची रोडोडेंड्रॉन सँक्च्युरी आहे
आणि एकदम एंडला एक 0 पॉइंट नावाचा एक एरिया आहे. 0 पॉइंटला गेल्यानंतर तिथे भारताची हद्द संपते आणि तिथे एक एरिया असा आहे की विच बिलॉंग्स टू नो वन. एका बाजूला तिबेट आहे, दुसऱ्या बाजूला चायना आहे आणि आपण भारतात उभं राहून तो एरिया बघत असतो. तिथे हॉट वॉटर स्प्रिंग्स पण आहेत. खूप वेगळा टॅलेंट आहे. सो ते किती रंगीत वेगवेगळ्या रंगांनी हे केलंय बघा. नेक्स्ट सगळे रस्ते असेल. तिथे एक टोकियो नावाचं गाव पण आहे. टोकियो. नेक्स्ट जसं आपल्याकडे सिंगापूर आहे, तुम्हाला माहिती असेल सासवडला सिंगापूर आहे, तसं तिथे टोकियो नावाचं गाव आहे. नेक्स्ट हे बघ किती छान दिसतं, इतकं सुंदर दिसतं. आणि रात्री हे डोंगरावरनं काढलेलं आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी मॉनेस्ट्रीज आहेत. सो वरनं पाहिल्यानंतर सगळं असं रंगीत रंगीत दिसतं आणि खूप छोटे 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 लाईट्स तुम्हाला पाहायला मिळतात. फार इंटरेस्टिंग दिसतं. याच्यात एकच गडबड आहे, मागे घ्या ना एक मिनिटं. याच्यात एकच गडबड आहे, मागची स्लाईड. हां, याच्यामध्ये ना प्लॅनिंग फॉर पुअर आहे. सो रस्ते, पार्किंग स्पेस कुठेही नाही आहे. जिथे रस्ते मिळतील तिथे, इथे पुण्याची आठवण येते, कुठेही गाड्या लावतात, कुठेही प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे. पण इथे सगळीकडे छोटे छोटे जॉईंट्स आहेत की ज्याच्यामध्ये सुंदर ऑर्गॅनिक फूड मिळतं. खूप सुंदर फूड मिळतं. नेक्स्ट सो एक मिनिट मागे घेऊ. हे लाचुंग आहे, लाचुंग. नेक्स्ट हा गुरुडोंगर लेक 17,000 फुटावर. इथे परत काही लोकांना हाय अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो, म्हणून नॉर्मली डॉक्टर्स सांगतात की डायमॉक्स 3 दिवस आधी चालू करा आणि मग आपण वरती जाऊ शकतो. आपल्याला काही एरिया चालत फिरता येते, सगळीकडे जाणं तर शक्य नसतं. इथे पण वरती खूप दुर्मिळ पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट लाल रंग कशामुळे? कुठला? थोडं मागे घ्या ना. हा सगळं एक्सपोज लँड आहे. अरे थोडं पुढे. हा सगळं एक्सपोज लँड आहे. याचा रंगच तसा आहे ओरिजिनली, टेरेनच तशी आहे सगळी. तुम्ही लडाखला गेलात तर लडाखला जसे ड्राय एरियाज दिसतात तसं सिक्कीम मध्ये बराचसा लाल रंग दिसतो आपल्याला. सो इट इज दॅट नॅचरल रॉक. नेक्स्ट हे ग्रँडाला नावाचे पक्षी आहेत आणि हे सगळे आपल्याला एवढ्या हाय अल्टिट्यूडला पाहायला मिळतात. हे थव्यांमध्ये असतात. तर किती सुंदर फोटो बघा ग्रँडाला. नेक्स्ट सिक्कीमचा स्टेट बर्ड आहे, नाव माहितीये? सिक्कीमचा स्टेट बर्ड. सो याचं नाव आहे ब्लड फेझंट. नावच किती छान आहे बघा, ब्लड फेझंट. अत्यंत देखणं जनावर आहे ब्लड फेझंट. नेक्स्ट आणि ही युमथांग व्हॅली, व्हॅली ऑफ फ्लावर्स सगळेजण जात असतात, तर तसं युमथांग व्हॅली आहे विच इज ऑल्सो फेमस फॉर फ्लावरिंग. आणि इथे गेल्यानंतर एक गरम पाण्याचा कुंड आहे, तो बघण्यासारखा आहे. सो हे याक आहे, तर तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी याक दिसतात. इथून तुम्ही अजून वरती गेलात की तुम्हाला ब्लू शिप्स दिसतील, त्याच्यानंतर तुम्हाला स्नो लेपर्ड दिसू शकेल, चुकार पाट्रीज नावाचा एक पक्षी. हे सगळे हाय अल्टिट्यूडला राहणारे प्राणी आहेत की जे आपल्याकडे फारसे दिसत नाही, खालच्या लेवलला दिसत नाही. नेक्स्ट 0 पॉइंट. हा मी म्हटलं तसं की मधला जो एरिया दिसतो इट बिलॉंग्स टू नो वन. तो उजवीकडे तुम्ही पाहिलं तर उजवीकडे भूतान आहे आणि पलीकडे चायना आहे. नेक्स्ट मी म्हटलं तसं मी फूडी आहे, त्याच्यामुळे सिक्कीमचा स्लाइड शो विदाउट फूड कम्प्लीट होऊ शकत नाही. सो सिक्कीम मध्ये गेल्यानंतर या काही गोष्टी एन्जॉय करण्यासारख्या आहेत. थेंदुक नावाचं एक सूप मिळते आणि ते नूडल्स आणि भरपूर ऑर्गॅनिक भाज्या घालून केलेलं लिक्विड थोडं सूप असतं. मोमोज प्रसिद्ध आहेत तिकडचे. त्याच्यानंतर हे खापसे म्हणून आहे, स्वीट अँड सॉल्टी. हे फक्त ओकेजन्सना बनवतात. जसं आपल्याकडे ओकेजन्सना काही काही गोष्टी बनवल्या जातात, पुरणपोळी उदाहरण, तर तसं हे खापसे नावाचं जे आहे ते स्वीट अँड सॉल्टी फक्त ओकेजन्सना बनवतात. नंतर हे जे आहे वाचिपा म्हणजे राईस विथ चिकन, तर छोटे छोटे पीसेस करून बनवलेलं ते असतं. थुपका म्हणजे परत नूडल सूप असतं. बांबू शूट करी फेमस आहे सगळीकडे. मालिंगो मी सांगितलं तर बांबू खूप मोठ्या प्रमाणात आहे खालच्या बाजूला, वरती मिळणार नाही तुम्हाला. गुंद्रुक म्हणजे स्नॅक्स, थोडक्यात चकणा वेगळ्या पद्धतीचा, तर गुंद्रुक खूप मोठ्या प्रमाणात आहे. सेल रोटी रिंग शेपची असते, याचा फोटोने दाखवला. हे छांग आहे. सो तिथे गेल्यानंतर मिलेट्स पासून केलेलं असतं ते. प्रत्येक सिक्कीमीकडे तुम्हाला ते छांग दिसेल आणि ते कमी होत गेलं की त्याच्यात गरम पाणी टाकतात आणि मग नंतर ते स्ट्रॉनी पितात. तो पण बांबूचा स्ट्रॉ आहे छोटा. हा मालिंगो आहे, छोटा स्ट्रॉ. हे टिबेटियन ब्रीड आहे आणि त्याच्याबरोबर एक वेगळी ग्रेव्ही आहे. आणि हे ऑब्व्हियसली मोमोज आहेत, फ्राईड पोटॅटोज विथ राईस, छांबरे. नेक्स्ट आणि सिक्कीमला गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये, जसं भूतानमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट सगळीकडे दिसते, ते म्हणजे राजाचे फोटो पाहिले. सो भूतानच्या राजाचे फोटो सगळीकडे असतात. तसं सिक्कीम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळीकडे बुद्धाच्या वेगवेगळ्या पेंटिंग्स दिसतात. त्याला थांका म्हणतात आणि ते थांका आपल्याला वॉल हँगिंग सारखे ते विकत घेता येतात आणि प्रत्येक घरामध्ये ते थांका लावलेला आहे. सो सिक्कीम असं स्टेट आहे की ज्याच्यामध्ये भिकारी दिसणार नाही,
तुम्हाला एकही रस्त्यात भिकारी दिसणार नाही, एकही हॉर्न ऐकू येणार नाही, गुंडगिरी नाही. सगळ्यात महत्वाचं काय तर अत्यंत क्लीन रोड्स आहेत, कुठेही बेगर्स नाहीत, हॉकर्स नाहीत. म्हणजे आपण जसं आता लक्ष्मी रोडला फिरला तर हॉकर्स आहेत, सो तिथे हॉकर्स नाही आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या विलेजेसमध्ये पण अत्यंत चांगल्या पद्धतीने डिमार्केटेड शॉपिंग एरियाज आहेत. मग तिथे तुम्हाला छोट्यातल्या छोट्या भाजीवाल्यापासून ते कपडे विकणाऱ्यापर्यंत असं सगळ्यांना एकाच ठिकाणी त्यांनी अकोमोडेट केलेलं आहे. सो ज्यांनी सिक्कीम पाहिलेलं नाहीये त्यांनी जरूर बघा. वाईल्ड लाईफ सिक्कीमची खूप इंटरेस्टिंग आहे, वाईल्ड लाईफ बरोबर कल्चर पण बघण्यासारखं आहे आणि ऑब्व्हियसली फूड इकडचं पण एन्जॉय करण्यासारखं आहे. सो मी म्हणतो जसं की प्रत्येक डिस्ट्रिक्टवर आपल्याला बोलता येईल, पण आपल्याकडे टाइम लिमिटेड होता आणि मला फक्त सिक्कीमची ओळख करून द्यायची होती. तर मी पुन्हा एकदा परळीकर मॅडमचे आभार मानतो की माझ्यासारख्या भटक्या विमुक्त जातीतल्या प्राण्याला बोलण्याची संधी दिली आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. मी सिक्कीमला ट्रिप घेऊन जातो, रेग्युलरली घेऊन जातो आणि साधारण ते एप्रिल महिन्यात असतात जेव्हा रोडोडेंड्रॉन फुललेलं असतं. सो आम्ही करताना नॉर्मली ऑफबीट सिक्कीम करतो, पण त्याच्यामध्ये याच्यातलं नॉर्थ सिक्कीम आत्ता नसतं. पण आत्ता बघायचं असेल तर गँगटॉक नंतर आपण जातो युक्सम नंतर ऑक्रे, लेकशिप, या सगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये जात असतो, विलेज वॉक्स करत असतो. तिथे लोकल काही आमचे गाईड्स आहेत त्यांच्यावर फिरत असतो, त्यांच्या घरात जेवतो आणि तिथे भूत जलोकिया जे आपल्याला हॉटेस्ट चिली मिळते तर ती इथे पण आपल्याला त्याची लोणची इंटरेस्टिंग असतात. येस सर. लाफिंग थ्रश आवाज तसा असतो आणि म्हणून त्याचं नाव लाफिंग थ्रश. त्याची एक फॅमिली आहे लाफिंग थ्रश, त्याच्यामध्ये खूप जाती आहेत, वेगवेगळ्या उपजाती आहेत. सो आवाजावरनं नाव पडलेलं आहे लाफिंग थ्रश. आपली नाही, आपल्याकडे सिक्कीम हे इंडियन स्टेट आहे त्याच्यामुळे आपल्याकडे इंडियन करन्सी चालते आपली. हो, पण मी एक गंमत सांगतो. मी मध्ये मणिपूरला गेलो होतो. सो इमा नावाचं मार्केट आहे मणिपूरमध्ये. गेलात कोणी मणिपूरला? इमा. सो इमा याचा अर्थ आई किंवा बाई. हा, बायकांनी चालवलेलं मार्केट. तिथे सगळ्या बायका आहेत आणि तिथे इंटरेस्टिंग गोष्ट, एका ठिकाणी एका दुकानावर एक असं टेबल होतं आणि त्याच्यावर सुट्टे पैसे मांडले होते. सो मला प्रश्न पडले की विकते काय नक्की बाई, तर म्हणून मी तिला विचारायला गेलो तर ती सुट्टे पैसे विकत होती. म्हणजे तिला 100 रुपये द्यायचे आणि ती 90 रुपये 10च्या नोटा देणार. 10 रुपीज विल बी युअर इन्कम. खूप इंटरेस्टिंग आहे. तिथे इंडियन करन्सीच आहे, पण हा नवीनच एक वेगळा हे पाहिला तिकडे इमा मार्केट. एक्सचेंज रेट 10 रुपीज. तिथे टेम्परेचर किती असतं? सो आता गँगटॉक जे आहे ते साधारण 5500 फुटावर आहे. तिथे आत्ता टेम्परेचर साधारण 8 डिग्री आहे. रात्री अजून थोडं कमी जातं. दिवसा साधारण नॉट मोर देन 12 to 15 डिग्रीज. त्याच्यावरती थोडं जायचं असेल तर युक्समचं टेम्परेचर अजून खाली आहे. ते साधारण 7000 फुटावर आहे आणि त्याच्याहून वरती जे आहे ते ऑक्रे नावाचं ठिकाण आहे. तिथे टेम्परेचर 2-3 डिग्री पर्यंत असतं. नॉर्थ सिक्कीम हे अगदी नाही, एप्रिल मे मध्ये 10 ते 15 डिग्रीच्या वरती जात नाही आणि 10 डिग्रीच्या खाली जात नाही. सो एकदम प्लेझंट आहे, एकदम प्लेझंट. कॉन्टॅक्ट डिटेल्स द्या ना, म्हणजे जायचं असेल तर. मला ईमेल केले. माझं ईमेल आयडी एकदम सोपा आहे. माझं नाव अनुज, inform@gmail.com. inform@gmail.com. इन्फो का इन्फॉर्म पूर्ण लिहायचा शब्द. पूर्ण लिहायचं. सो पांडांचं एक झू मध्ये ब्रीडिंग प्रोग्राम चालू आहे. सो पांडा एक्झॅक्ट त्याचा आकडा मला माहिती नाही, पण हेल्दी पॉप्युलेशन आहे. म्हणजे कुठेही ते एंडेंजर्ड आहे का आता नाहीये, पूर्वी होतं, पण आता पॉप्युलेशन एकदम चांगलं आहे. जसं वाघांची संख्या आता एंडेंजर्ड म्हणाल का तर नाही म्हणणार, कारण आता उलट झालंय. वाघांची पॉप्युलेशन इतकी वाढतीये पण त्याला लागणारी जागा वाढत नाहीये. तर आता वेगळा थ्रेट तयार झालाय वाघांना. सो ओरिजिनली वाघांचं जसं स्टेटस होतं तसं पांडाचं होतं. जसे वाघ त्यातनं बाहेर आले तसे पांडाच पण आता त्यातनं बाहेर आले. सो अत्यंत चांगलं पॉप्युलेशन आहे. सो रेड पांडा सिक्कीमसाठी फेमस आहे. तुम्ही सिंगलीला गेला म्हणजे पलीकडच्या वेस्ट बेंगालमध्ये तर तिकडच्या हायर अल्टिट्यूड मध्ये तुम्हाला दिसतात, नेपाळमध्ये दिसतात. काय हो, फ्रुट्स खातात. फ्रुट्स म्हणजे बेसिकली ते काय म्हणता येईल मिश्राहारीत, पण मॅक्सिमम ते लीफ लिटर, फळं याच्यावर जास्ती झालं. सॉरी, साईज एवढंसा. शेपटीमुळे तर खूप मोठा वाटतो. एकदम छोटे, फार गोड आहे ते रेड पांडा. हो,
सो मुळात ना अत्यंत डिसिप्लिन्ड. तुम्ही तिथे गेला ना तर एक लक्षात येईल की लिटरसी लेवल खूप हाय आहे, त्यांनी खूप फरक पडतो. दुसरं तिकडे वुमन डॉमिनंट सगळं आहे. म्हणजे पोलीस, तुम्ही स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला PI पण बाई दिसते. तुम्ही ट्रॅफिक जर का कंट्रोल करणारी व्यक्ती पाहिली ती पण बाई असते. सो मला असं वाटतं त्याच्यामुळे जास्ती डिसिप्लिन आहे. आणि इवन आम्ही सिक्कीम झूमध्ये गेलो ना तर जेलर पण बाई होती. सो त्याच्यामुळे कदाचित वुमन पॉवर, त्याच्यामुळे सगळं स्ट्रीमलाईन झालेलं आहे. मॅक्सिमम फॉरेस्ट ऑफिसर्स या बायका आहेत. पुरुष वेळ कसा घालवतात. सो राईस फील्ड्स मध्ये पुरुष काम करतात मेनली. आणि तुम्ही दिवसा पाहिलं तर मॅक्सिमम लोक वेगवेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या खातात तिथे. तुम्ही भूतानला गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल. तसंच सिक्कीममध्ये पण आहे. पण ॲज कम्पेअर्ड टू भूतनीज लोक, म्हणजे भूतानमधले, सिक्कीमचे लोक त्या मानाने ऍक्टिव्ह आहेत. भूतानमध्ये गेल्यानंतर आळशीच वाटतात. म्हणजे भूतानला पण हो, सॉरी नाही एकच. सो तिथे मी एकाला विचारलं होतं मुद्दामून की जागा विकत घेता येते का. तो म्हणला हो घेता येते. मग 2 मिनिटांनी म्हणलं तुमचं लग्न झालं का. मी म्हणलं झालंय. मग म्हणलं तुम्हाला नाही घेता येणार. मी म्हणलं म्हणजे लग्न नाही झालं तरच घेता येते का. तो म्हणला नाही, तुमची बाई सिक्कीमी असेल तरच तुम्हाला तिथे लँड विकत घेता येईल. सो मेघालयाचा टेरेनच खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. हे खूपच वेगळे. हे थोडं नॉर्दर्न साईड आहे, ती चायनाच्या जवळ जाणार आहे. सो भूतानसारखं आहे. सो म्हणजे तुम्ही भूतान पाहिलं असेल तर मी म्हणलं इट इज जस्ट लाईक एक्सटेंडेड पार्ट ऑफ सिक्कीम. नथुला पास मधूनच ते सगळं चायनीज ऑफिशियल ट्रेड रूट येतो. सो तिथे एका डेला अलीकडेच झालेला आहे ना 10 वर्षात. हो बरोबर. आणि आम्हाला तिथे ते दिसलं सगळं. सो तुम्ही जर का नथुलाला गेलात ना तर नथुलाच्या डाव्या उजव्या बाजूला काही काही एरियाजमध्ये तुम्हाला शॉप्स दिसतात. सो तिकडचं चायनीज मटेरियल आणि आपल्याकडे येणारं चायनीज मटेरियल याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. अत्यंत सुंदर कपडे मिळतात, अत्यंत सुंदर फर वेगवेगळे कपडे मिळतात. आणि कटलरीज खूप छान मिळतात. छोटे छोटे कप्स, मग्स खूप सुंदर असतात, खूप सुंदर. 7 दिवस. आणि नॉर्थ सिक्कीम असेल तर 2 दिवस फक्त त्यात ऍड होतात. कारण तुम्हाला परमिटसाठी थांबायला लागतं आणि मग पुढे जायला लागतं. परमिट इकडून नाही हे करतात, तुम्हाला तिथे जाऊन अप्लाय करायला लागतं. स्टे 7 डेज का जाऊन येऊन जास्ती असेल. सो नाही, आपण ऍक्च्युली 6 नाईट 7 डेज असा प्लॅन असतो. सो डे 1 वी फ्लाय. डे 1 इटसेल्फ वी आर इन गँगटॉक. सो 2 days गँगटॉक, 2 days युक्सम, 2 days ऑक्रे. लास्ट डे यू टेक अ फ्लाईट. आणि बागडोगरात एक इंटरेस्टिंग मार्केट आहे. म्हणजे तुम्ही कधी अहमदाबादला फिरलात, अहमदाबादचं मार्केट पाहिलंय, त्याच्या दुप्पट मार्केट हे तिथे आहे बागडोगरामध्ये. सो कोणाला शॉपिंग करायचं असेल तर 1 डे वाढवून पुढे जाण्यासारखं. सो दिसण्याची प्रॉबेबिलिटी तशी रेअर आहे, पण पॉप्युलेशन वाईज चांगलं आहे. सायटिंग डिफिकल्ट आहे. जसं गुजरातमध्ये गेलं की असं सगळीकडे पक्षी असे आपल्या आय लेवलला आणि पटपट दिसतात, तसं नाही दिसत. नाही, कारण हे सगळे हायर लेवलचे, म्हणजे सगळे झाडावरती, झाडच इतकी उंच आहेत की तुम्हाला वरती बघून करायचं असेल तर यू नीड टू वॉक. म्हणजे इव्हन होमस्टेज मध्ये जेवायला जायचंय, 2 पायऱ्या उतरा, 3 पायऱ्या चढा, मग तुमचं डायनिंग टेबल येतं. मग बाहेर जायचं असेल परत 2 पायऱ्या उतरा, 3 पायऱ्या चढा. सो असं फ्लॅट लँडवर काहीच नाही. हो हो हो, तिथूनच एंटर. आणि तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट, आपल्याला त्यांचा एकही बंकर दिसत नाही, पण त्यांच्याकडनं आपलं सगळं दिसतं खाली. एवढीशी जागा आहे आणि पलीकडे चायनीज असतात, तिथे आपण असतो. सो फार इंटरेस्टिंग आहे. वरच्या 14,200 लोक भेटत असतात एकमेकाला वर्षातून 3दा वगैरे असं आम्ही ऐकलं. इंटरेस्टिंग आहे ते. मजबूत मजबूत. म्हणजे मिलिटरी आपण म्हणतो हॅट्स ऑफ टू देम. प्रचंड अवघड आहे तिथे काम करणं. आणि पावसाळ्याचं सीझन आपल्यासारखाच आहे. पाऊस ऑब्व्हियसली खूप जास्ती पडतो, लँडस्लाइड्स खूप होतात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला रस्ते बंद असतात. आणि मिलिटरीचं काम आपल्यासारखे टुरिस्ट गेल्यानंतर अजून त्यांचं काम वाढतं. अनफॉर्च्युनेटली एक टाइम लिमिट दिलेलं असतं की या लिमिटच्या आत यू नीड टू स्टार्ट बॅक. आपण काय ऐकत नाही फोटो काढण्याच्या नादात, आणि मग लँडस्लाइड झाले की मिलिटरीवाले विचारे काम करत बसतात. तो रस्ता फार अवघड आहे. अवघड आहे. आणि म्हणलं ना त्याचं डिफिकल्ट काय जास्ती, तर एक टर्न मारला की तुम्ही 1000 फूट वरती चढता. त्याच्यामुळे काही 5500 फुटावरनं 14,200 फूट तुम्ही 1.5 तासात पोहोचता.
विच इज व्हेरी रिस्की. पण म्हणजे हेअरपिन बँड सारखं नाहीये का कसं आहे? काय काय हेअरपिन बँड हेअरपिनच आहेत पण थोडे लांब नाहीत असे. हेअर पिन नाही पण हे खूप आहे त्याला स्टीप आहे म्हणजे असा स्टीप स्पायरल. चायनीज पोस्ट खूप अशी मोठी प्रचंड वाटते. आपली तर 37,000 रुपीज पडते. मी म्हटलं तसं याच्यातला मॅक्सिमम कॉम्पोनंट जो असतो तो ट्रॅव्हलिंगचा असतो. तिथे राहणं इज व्हेरी चीप आणि प्लस फ्लाईट खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे तुमच्या पॅकेजच्या निम्मी कॉस्ट ही फ्लाईटमध्ये असते. फ्लाईटचा टू कॉस्ट इन्क्लुझिव्ह फ्लाईट आहे नाही एक्सक्लुझिव्ह. फक्त स्टेसाठी ना. स्टे अकोमोडेशन फूड आणि 6 नाईट्स आणि हो नक्की. सो याच्यामध्ये ऍक्च्युली सकाळमध्ये 2 वर्षांपूर्वी मी एक सिरीज लिहायचो वेगवेगळ्या नॅशनल पार्क्स वाईल्ड लाईफ सँक्च्युरी की कसं जायचं काय बघायचं पण त्याला लिमिट होतं कारण ती कॉलम होती. सो मग ते पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये सकाळी मी त्याचं पुस्तक केलंय आणि याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे हे सिक्कीमच निघालं बघ. सो याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे याच्यामध्ये बेसिकली थोडं त्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीबद्दल त्यानंतर त्या एरियात काय काय दिसतं त्याची एक छोटीशी चेकलिस्ट दिली आहे. कुठे राहायचं काय पाहण्यासारखं आहे आणि योग्य बेस्ट टाइम टू व्हिजिट असं सगळं आहे. जिथे बुकिंग्स आहेत तर तिथे तुम्हाला बुकिंग करण्यासाठी कुठली वेबसाईट आहे ते पण दिलेलं आहे. सो याच्यात 50 वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज नॅशनल पार्क या आहेत. त्याचं दुसरी आवृत्ती नाही दुसरा पार्ट हा उरलेल्या 50 याच्यावर काही दिवसांनी येईल. 100 सँच्युरीज वर गेलो. हो त्यातले 50 आत्ता केले. 100 म्हणजे थँक्यू. लेक्चर खूप इंटरेस्टिंग होतं. आम्ही एप्रिलची वाट बघतो आणि तोपर्यंत दुसऱ्या लेक्चरची पण वाट बघतो. माहिती इन फेब्रुवारी आपण अजून परत कव्हर करतो. थँक्यू.